नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझं नाव महेश श्रीनिवास एलगट्टे. राज्यसेवेच्या 2022च्या परीक्षेमधून माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. स्पार्क अकॅडमीने आपल्या यूट्यूब चॅनलवर कॅप्सूल बॅच लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी विविध आपले जे राज्यसेवा पूर्वसाठी असलेले जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयामधील महत्त्वाचे पॉईंट्स जे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी कामाला येणार आहेत त्यातील महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तर त्यापैकी आपण आता इथून पुढे सायन्सची लेक्चर सिरीज पाहणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण आता फिजिक्सपासून करणार आहोत. तर सायन्सच्या पूर्व परीक्षेसाठी सायन्सच्या आणि फिजिक्ससाठी आपल्याला दोन गोष्टी म्हणजे फोकस करायचा आहे. जर आपल्याला प्रॉब्लेम्स चांगल्या पद्धतीने टॅकल करायचे असतील तर त्यातले एक म्हणजे कन्सेप्ट. तर आपल्याला भर कशावर द्यायचा आहे? कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे पर्टिक्युलरली फिजिक्सच्या बाबतीत प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर. कारण अल्टरनेट 1-2 वर्षाला आयोग पेपरची डिफिकल्टी लेवल वाढवत असतं. तर जर पेपरची डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल तर ते म्हणजे 1-2 वर्षानंतर ते 3 प्रॉब्लेम्स किंवा 3-4 प्रॉब्लेम्स फिजिक्समध्ये टाकत असतात. मग जर आपल्याला ते प्रॉब्लेम्स टॅकल झाले तर आपल्याला तिथं लीड भेटू शकते. 3 क्वेश्चन 6 मार्कची लीड भेटू शकते. आणि जर नाही आले तर आपण इतर विद्यार्थ्यापेक्षा 6 मार्क कमी राहू. तर त्याच्यामुळे आपण या सिरीजमध्ये कन्सेप्ट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह नाही करायचे. मी तुम्हाला फक्त डायरेक्शन सांगेल कसं करायचंय आणि मग तुम्ही त्याच्यानुसार करायचं. ठीक आहे, तर सुरू करूया. कळलं ते? त्याच्यानंतर आता 2 टॉपिक जास्त महत्वाचे आहेत प्रीसाठी, ध्वनी आणि लाईट. ठीक आहे, आता याच्यातले आपण काही मेन कन्सेप्ट घेतलेले आहेत. तर आता ध्वनीमध्ये सगळ्यात मेन, याच्यावर आयोगाने क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत. इन्फ्रासाऊंड काय, ऑडिबल फ्रिक्वेन्सी काय, अल्ट्रासाऊंड काय. ठीक आहे, तर इन्फ्रासाऊंड, ऑडिबल फ्रिक्वेन्सी आणि अल्ट्रासाऊंड हे म्हणजे काय? साऊंडचे फ्रिक्वेन्सीनुसार केलेले वर्गीकरण आहेत. जर साऊंडची फ्रिक्वेन्सी इथं 16 दिलेला आहे, पण आपण आपल्या ह्याच्यासाठी 20 ठेवायचे. म्हणजे आपल्या एक्झामसाठी बुकमध्ये 20 दिले तर 20 घ्यायचं आपण, 16 नाही घ्यायचं. हे आता नेटवरची स्लाइड आहे, तर 20 आहे. ठीक आहे, तर इन्फ्रासाऊंड म्हणजे काय? तर 20 हर्ट्झ पेक्षा कमी जो वारंवार काय म्हणतात फ्रिक्वेन्सीचा जो साऊंड आहे त्याला म्हणायचं इन्फ्रासाऊंड. ठीक आहे, त्याच्यानंतर 20 ते 20,000 किंवा ह्याला 20K असं पण म्हणायचं. बुक म्हणजे आयोग प्रश्नामध्ये काय करतं? 20K देतं. 20,000च्या ऐवजी 20K देतं. तर ते समजायचं की ते 20,000 आहे. ठीक आहे, तर 20K पर्यंत आहे तो म्हणजे ऑडिबल फ्रिक्वेन्सी. ऑडिबल म्हणजे कुणाला? आपल्याला ऑडिबल. आणि याच्यापेक्षा जो जास्त असतो तो अल्ट्रा. लक्षात ठेवायला सिंपल आहे. 20च्या इन म्हणजे इन्फ्रा, आणि अल्ट्रा म्हणजे भारी असते ना, तर 20,000 पेक्षा जास्त म्हणजे अल्ट्रा. ठीक आहे, तर हे आता ह्याचे उदाहरण विचारता आहे की म्हणजे हे कुठं, हा साऊंड कुठं आणि हा साऊंड कुठं. आता इन्फ्रासाऊंड कुणाचा असतो? तर हत्तीचा आवाज असतो, पुन्हा गेंड्याचा आवाज असतो. मध्ये एक एक्झाम्पल जस्ट आता आलं म्हणून सांगतो. रेल्वेनं आपले जे म्हणजे रेल्वे रुळपट्टी असते त्या रुळपट्टीवरून हत्ती क्रॉस करायचे रेल्वे रुळपट्टीला, पण त्या हत्तीचा ऍक्सिडेंट व्हायचा रेल्वेसोबत. कारण त्यांना ते कळायचं नाही ना रेल्वे येली म्हणून, आणि ऍक्सिडेंट व्हायचा. तर ते टाळण्यासाठी रेल्वेने काय केलं होतं, मध्ये जागोजागी ते साऊंड फ्रिक्वेन्सी बनवल्या होत्या, ज्या साऊंड फ्रिक्वेन्सी हत्तीला ऐकू जातील, म्हणजे याच्यापेक्षा कमी वाल्या. आणि मग त्या हत्तीला ऐकू जर गेल्या म्हणजे रेल्वे काय करायची, जास्त फ्रिक्वेन्सीचा साऊंड सोडायचे. ते हत्तीला कळायचं नाही म्हणून यांनी काय केलं, इन्फ्रासाऊंड सोडले. आणि मग त्या हत्तीला कळायला लागलं की काहीतरी येते, तर ते त्याच्यासाठी वापर केला होता. तर हे लक्षात ठेवायचं, हत्ती असेल किंवा गेंडा असेल. आणखीन एक ट्रिक सांगतो. इन्फ्रासाऊंड म्हणजे काय? कमी फ्रिक्वेन्सीवाला आहे. कमी फ्रिक्वेन्सीमध्ये मोठे प्राणी आहेत, जसं की हत्ती आहे, गेंडा आहे. कमी फ्रिक्वेन्सीला मोठे प्राणी आहेत. आणि अल्ट्रासाऊंडला काय? म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सीवाला साऊंड आहे पण प्राणी छोटे, म्हणजे पक्षी वगैरे. तर असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि मग बाकी मध्ये ऑडिबल फ्रिक्वेन्सीमध्ये ह्युमन्स म्हणजे आपला आवाज वगैरे. ठीक आहे, कळालं हे? तर 3 फ्रिक्वेन्सी. याच्यावर काय विचारता आयोग की म्हणजे साऊंड इन्फ्रासाऊंड कोण काढतात, त्याची रेंज काय हे विचारता आयोग. किंवा एखादं तुम्हाला एक्झाम्पल देईल आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायला लावतील आणि ती फ्रिक्वेन्सी मग ऑडिबल आहे का अल्ट्रा आहे कोणती आहे ते सांगा असं म्हणतील. मग जर फ्रिक्वेन्सी ह्या रेंजमध्ये आली तर ऑडिबल म्हणायचं, या रेंजमध्ये आले तर अल्ट्रा म्हणायचं, आणि या रेंजमध्ये आली तर इन्फ्रा म्हणायचं. आता ध्वनीचा वेग काय? ध्वनीचा वेग म्हणजे काय की ध्वनी काय आहेत? वेव्हज आहेत ना, हे अशा वेव्हज आहेत. ध्वनी म्हणजे वेव्हज आहेत. मग या वेव्हजनी दिलेल्या टाइम मध्ये किती अंतर कापलं म्हणजे ध्वनीनी म्हणजे डिस्टन्स, हे त्याचा डिस्टन्स झाला, वेव्हचं हे डिस्टन्स झालं ना, हे डिस्टन्स अपॉन जर टाइम केला दिलेल्या टाइम मध्ये तर आपल्याला ध्वनीचा वेग भेटणार आहे. ठीक आहे, तर मग आपण हा फॉर्म्युला वापरायचा, वेग बरोबर अंतर बाय काळ. मग आता अंतर म्हणजेच काय असणार? ह्याची वेव्ह लेंथ असणार. मग ही वेव्ह लेंथ आली.
म्हणजे व्ही बरोबर तरंग लांबी डिवायडेड बाय काळ, तरंग काळ. ठीक आहे, व्ही बरोबर लॅम्बडा बाय टी. पण 1/t काय असतो? 1/t काय असतं? फ्रिक्वेन्सी असते ना. मग याच्याऐवजी इथे काय करायचं? फ्रिक्वेन्सी घ्यायची. सो व्ही बरोबर बेसिकली काय येतं तुमचं? न्यू लॅम्बडा. ठीक आहे, या फॉर्म्युल्यावर खूप क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ठीक आहे, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता ही एक स्लाइड लक्षात ठेवा. या चॅप्टर मधली ही स्लाइड महत्वाची आहे. याच्यावर जर आयोगाला जर कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारायचा असेल तर आयोग या स्लाइडवर विचारतं. तर काय बघा, तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो. बेसिकली लक्षात ठेवा, ध्वनीला ट्रान्सफर होण्यासाठी काय लागतं? मीडियम आणि पार्टिकल्स लागतात. बरोबर आहे का? ज्या वेळेस तापमान वाढतं त्यावेळेस कोणत्याही मटेरियल मधले पार्टिकल्स लूज होतात. ते पार्टिकल्स लूज झाले की त्याच्यातून एनर्जी ट्रान्सफर होणं किंवा म्हणजे ध्वनीची एनर्जी ट्रान्सफर होणं इझी होतं. म्हणून तापमान जेवढं वाढेल तेवढं ध्वनीची स्पीड वाढणार. कारण आपण बघितलं ना, ते कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, ते पार्टिकल्स असे झाले तरच ध्वनी पुढे जातो. मग जेवढे पार्टिकल लूज तेवढं जास्त त्याचं ट्रान्सफर होणार. त्याच्यामुळे तापमानाशी डायरेक्टली प्रपोर्शनल. पण कसं डायरेक्टली प्रपोर्शनल? रूट आहे, हे लक्षात घ्या. इथे फक्त एक लक्षात ठेवा, सिंपल आहे, तिन्ही जागी रूट आहे. इथं पण रूट आहे, इथं पण रूट आहे, इथं पण रूट आहे. फक्त तापमानाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, घनता आणि मॉलिक्युलर वेटशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग आयोग तुम्हाला सरळ विचारेल, तापमान वाढले, तापमान आणि ध्वनीचा वेग याच्यातला काय संबंध आहे? तर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट. ठीक आहे, किंवा मग मॅथमॅटिकल प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर घनता वाढली की ध्वनीचा वेग कमी होतो. घनता वाढली की ध्वनीचा वेग कमी होतो. कारण बघा, घनता वाढली म्हणजे काय झालं? की पार्टिकल जवळजवळ आले. जवळजवळ आले म्हणजे त्यांना फ्रीली मूव्ह करता येणार नाही. मग ते घनता वाढली की वेग कमी होणार. आणि रेणुभार वाढला की ध्वनीचा वेग कमी होतो. तर हे 3 लक्षात ठेवायचे. आता याच्यावर प्रश्न असेल एखादा. बघा काय म्हणले, इथंच क्वेश्चन दिलाय. समान भौतिक परिस्थितीत 1 आणि 2 अशा क्रमांकाच्या 2 सारख्या बाटल्यामध्ये प्रत्येकी 28 व 56 ग्रॅम हायड्रोजन वायू घेतला. ठीक आहे, आपण हायड्रोजन गॅस घेतलाय 2 बाटल्यामध्ये, 2 वेगवेगळ्या, एक 28 ग्रॅम आणि एक 56 ग्रॅम. आता दुसऱ्या क्रमांकाच्या बाटलीचं तापमान पहिल्या क्रमांकाच्या बाटलीपेक्षा दुप्पट केलं. पहिल्या बाटलीपेक्षा दुसऱ्या क्रमांकाच्या बाटलीचं तापमान दुप्पट केलं तर ध्वनीची गती काय होईल? आता आपण काय बघितलं, तापमानाशी कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण कसं आहे? रूट मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर व्ही पण काय होणार आहे? वाढणार आहे, पण रूट मध्ये वाढणार आहे. म्हणजे काय होईल? तो वाढेल पण किती होईल? रूट 2 पट होईल. ठीक आहे, मग आता तुम्ही विचाराल, इथं तर मॉलिक्युलर वेट दिलेला आहे ना, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट, हे पण आहे. आणि इथे काय म्हटलंय पहिल्या लाईनला, की समान भौतिक परिस्थितीत 2 सारख्या बाटल्यामध्ये प्रत्येकी 28 व 56 ग्रॅम हायड्रोजन वायू घेतलाय. मग तुम्ही म्हणताल ते म्हणजे वेट सोबत आपण का बरं नाही, हे पण वापरलं पाहिजे ना आपण. मग हे का बरं नाही वापरलं? तर याचं कारण काय? हे मॉलिक्युलर वेट नाही, कळलं का? इथं हायड्रोजन एकच आहे, फक्त त्याचे वजन वेगवेगळे, 2 वेगवेगळे वजन घेतलेत. आणि हे काय हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट नाही, हे आपण घेतलेलं वेट आहे. हा मॉलिक्युलर वेट कधी वापरायचं? जेव्हा आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनला कम्पेअर करू किंवा हायड्रोजनला कार्बन सोबत कम्पेअर करू, त्यावेळेस हे वापरायचं. समजा मी म्हटलं एका ह्याच्यामध्ये मी हायड्रोजन घेतलंय आणि एका ह्याच्यामध्ये मी कार्बन घेतलंय, बरोबर आहे, किंवा CO2 घेतलाय आणि एकामध्ये हायड्रोजन घेतलंय, तर कोणत्या ह्याला ध्वनीची गती कुठल्यामध्ये जास्त, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त असेल? तर कुणाचं मॉलिक्युलर वेट कमी आहे? हायड्रोजनचं, राईट. CO2 पेक्षा हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट कमी आहे, मग त्याची गती जास्त असणार, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. मग मॉलिक्युलर वेट जर हायड्रोजनचे कमी असणार तर CO2 पेक्षा हायड्रोजनचं गती जास्त असणार. ते तिथं कम्पेअर करायचं, इथं तो म्हणजे ते लागू होत नाही. ठीक आहे, आता काय म्हणले बघा, एका विशिष्ट वारंवारिता असणाऱ्या ध्वनीच्या तरंगाचा वेग हे दिले, स्पीड दिले म्हणजे v दिले, त्याची तरंग लांबी म्हणजे लॅम्बडा दिले. तर काय म्हणले, वारंवारिता काढा, न्यू काढा म्हणले. पहिल्यांदा तरी काय करायचं, हे मीटर पर सेकंड मध्ये आहे. ठीक आहे, आणि हे काय 4 सेंटीमीटर मध्ये आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ही सवयच पाडून घ्यायची, कन्वर्जन आलं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण सॉल्व्ह करत बसतो उत्तरच येत नाही, मग परेशान होतो आपण. तर ते कन्वर्जन करून बघायचं, म्हणजे सगळे युनिट्स वगैरे बघायचे बरोबर आहेत का. तर ते 4 सेंटीमीटर आहे, त्याला मीटर मध्ये करा. आता न्यू इज इक्वल टू C बाय लॅम्बडा, हा फॉर्म्युला आहे ना. C म्हणजे v घ्या, असं याला v करा. ठीक आहे, परत सांग, न्यू इक्वल टू v बाय लॅम्बडा, हा फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला काय माहित आहे? v माहित आहे, तुम्हाला लॅम्बडा माहित आहे. आता न्यू काढा. न्यू म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी येईल. आणि काय म्हटलंय पुढं? आता बघा ऑप्शन मध्ये काय दिले तुम्हाला? फ्रिक्वेन्सी तर दिलीच आहे, पुढे दिले काय? श्रवणीय आहे नाही म्हटलंय.
मग श्रवणीय कधी असेल, जेव्हा 20 to 20,000 मध्ये असेल, म्हणजे 20 ते 20,000 मध्ये असेल तर श्रवणीय असेल. आता याचं उत्तर हे आलंय 14,000. सॉल्व्ह केल्यावर 14,000 येईल. तर हे काय आहे, 20 ते 20,000 मध्ये आहे, म्हणून काय आहे, श्रवणीय आहे. तर हे असा आयोग विचारू शकतो. ठीक आहे. आता हे एक इंटरेस्टिंग गणित आहे. सोनारचा म्हणजे सोनारमध्ये कुठलं रेज वापरतात, अल्ट्रासाऊंड वापरतात. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या, सोनारच्या साह्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनिक तरंग, आता समजा हे पाणी आहे, हे पाण्याचा तळ आहे, हे असं काहीतरी उंचवटे असणार ना इथं पाण्यामध्ये, आणि हे जहाजामध्ये समजा या जहाजामध्ये इथं काहीतरी सोनार मशीन आहे. ठीक आहे. आता हे सोनार मशीन काय करणार, काहीतरी रेस सोडणार. ते रोज सोडून सोनारकडे जायला किती वेळ लागतात ह्याच्यावरून आपण काय करणार, खालच्या डेप्थला म्हणजे किती उंच पहाड वगैरे आहेत समुद्रामध्ये किंवा असं काय म्हटलं डोंगर वगैरे आहेत, तर ते आपल्याला कळणार. मग आता इथं काय म्हटलंय की सोनारच्या साह्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर ए या ठिकाणाहून 4s आणि बी या ठिकाणाहून 6s नी प्रतिध्वनी प्राप्त झाला. काय म्हटलंय लक्षात घ्या, प्रतिध्वनी प्राप्त झाला. प्रतिध्वनी म्हणजे समजा इथून आहे, इथून इथपर्यंत गेला आणि इथपर्यंत यायला म्हणजे परत त्याच्याकडे जायला किती वेळ लागतोय, 4 सेकंद. हे हा एक पॉइंट आहे आणि दुसऱ्या पॉइंटला किती लागतंय, 6 सेकंद. हे लागतंय 6 सेकंद. तर हे काय म्हटलंय आपल्याला की तर त्या दोन्ही म्हणजे ए ठिकाणापेक्षा बी या ठिकाणी समुद्राचा तळ किती खोल आहे, म्हणजे दोन्ही मधला डिफरन्स सांगितले की त्या दोन्हीच्या हाईट मध्ये किती फरक आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे काढायचंय. आता हे एक हाईट आहे आणि ही एक हाईट आहे, तर या दोन्ही मध्ये किती फरक आहे काढायचंय. तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे अंतर काढावं लागेल आणि हे अंतर काढावं लागेल आणि वजा करावं लागेल. बरोबर आहे. मग आता जर आपल्याला हे अंतर काढायचंय, हे जर अंतर काढायचंय, तर आपल्याला काय माहित आहे, टाइम माहित आहे. बघा स्पीड असेल, स्पीड म्हणजे काय, वेलोसिटी घ्या, वेलोसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम असणार. ठीक आहे. आपल्याला डी काढायचंय. मग आपल्याला काय माहित आहे, वेलोसिटी, हा टाइम माहित आहे आपल्याला आणि वेग दिलेला आहे आपल्याला, म्हणजे स्पीड दिलेली आहे, टाइम माहित आहे. फक्त इथे लक्षात काय घ्यायचं, 4 सेकंद जो तुम्हाला टाइम दिलाय तो कुठं दिलाय, तुम्हाला इथून इथपर्यंत जाण्यासाठी दिलाय, जाऊन परत येण्यासाठीचा टाइम आहे. पण आपल्याला फक्त काय घ्यायचंय, जातानाचा टाइम घ्यायचा आहे. म्हणून याला इथे टाइम काय घ्यायचा, 2 सेकंद आणि इथं काय घ्यायचा 3 सेकंद. मग हे 2 सेकंद इथे ठेवलं तर तुम्हाला डिस्टन्स निघून जाईल, हे एवढं डिस्टन्स भेटेल. आणि परत असंच इथं काय करा, 3 सेकंद ठेवा आणि हे स्पीड जी आहे ती परत 1530 ठेवा, तर तुम्हाला हे इकडलं डिस्टन्स भेटेल. ठीक आहे. हे एक डिस्टन्स आणि हे एक डिस्टन्स, दोन्हीचं सबट्रॅक्शन करा. ठीक आहे. कळलं, हे झालं. आता ही ते लाईट मध्ये म्हणजे लाईट मधल्या कन्सेप्ट. आता ह्या सॉरी ध्वनी मधल्या कन्सेप्ट आता आपण लाईट मधल्या बघू. ठीक आहे. आता लाईट मध्ये रिफ्रॅक्शन म्हणजे या टॉपिक मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी काय आहेत, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, आणखीन काय होतं आपलं स्कॅटरिंग ऑफ लाईट आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. परत ते डिसीज म्हणजे मायोपिया, ते प्रेस बायोपिया, ते नंबर ऑफ इमेजेस किती बनतात, ते मिरर 2 वेळेस क्वेश्चन आलेला आहे तो, त्याच्यामुळे मी तो घेतला नाही कारण तो PYQ होता ना, तो 360/n-1 तो फॉर्म्युला वापरून, तर तो आहे. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. पण आता आपण याच्यामध्ये काय करू, कन्सेप्च्युअल पॉईंट्स बघू. मग याच्यामध्ये काय विचारतात की तुम्हाला असं आपण तुम्ही बुकमध्ये बघितलं असाल, मुरुगजळ आहे, परत अजून काय म्हणतात त्याला, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे आकाश निळं का दिसतं, किंवा रेड लाईट सिग्नल मध्ये का बरं वापरतात, हे असे जे उदाहरणं दिलेली आहेत. तर मग आयोग काय करेल, तुम्हाला आकाशाचे निळे दिसणे हे कशाचे उदाहरण आहे, स्कॅटरिंग, डिस्पर्शन हे, किंवा इंद्रधनुष बनणं हे कशाचं उदाहरण आहे. तर असे तुम्हाला आयोग क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. तर मग त्यासाठी तुम्हाला हे कन्सेप्ट माहीत असले पाहिजेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिफ्रॅक्शन, आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं, समजा इथं आपण इथं इमेज असेल, हा हे इमेज बघा, ही अशी लाईट येत आहे, हे ग्लास आहे, ग्लासमध्ये पाणी आहे, अशी लाईट येत आहे. जेव्हा एखादी लाईट 2 वेगवेगळे मीडियम असणार, एखादा मीडियम डेन्सर असणार, त्या डेन्सर मीडियम मध्ये पार्टिकल जवळजवळ असणार, आणि एखादा मीडियम असणार रेअरर मीडियम किंवा विरल असणार, त्या विरल मध्ये पार्टिकल दूर दूर असणार. ठीक आहे. म्हणजे आपल्या वातावरणामध्ये असे वेगवेगळे थर आहेत. जसं जसं पृथ्वीच्या आपण जवळ असू तर आपल्याला कसं आहे, डेन्स आहे, जास्त जवळजवळ पार्टिकल आहे. वर गेले की काय होईल, हवा विरळ होत जाईल. ठीक आहे. मग असे वेगवेगळे लेयर्स आहेत. किंवा सरळ आपण घेतलं, हवेमध्ये हवा विरळ आहे, पाणी जास्त डेन्स आहे. म्हणजे जेव्हा जे लाईट किरण आहेत म्हणजे सूर्याची जी किरण आहेत ती रेअरर मीडियम मधून डेन्सर, किंवा त्यांचं मीडियम जर चेंज झालं प्रवास करताना, तर काय होणार, त्यांची दिशा बदलणार आणि त्यांची स्पीड पण बदलणार.
तर त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन. म्हणजे समजा प्रकाश किरण आले असे हवेतून आणि इथं पाणी ठेवलं आपण, असे येत आहेत नॉर्मली, पण जेव्हा आता हे पाणी कसं आहे, डेन्सर आहे ना, तर मग ते त्यांची दिशा बदलणार. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन. म्हणजे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना त्याची स्पीड बदलणं आणि दिशा बदलणं म्हणजे काय झालं, रिफ्रॅक्शन. ठीक आहे, तर हे कन्सेप्ट हे आहे. आता काय होतं बघा, हे इन्सिडेंट रे आहे, म्हणजे येणारा किरण आहे, हे नॉर्मल आहे. ठीक आहे, आता इथून येणारा किरण काय नॉर्मली असा यायला पाहिजे ना, परंतु मीडियम चेंज झालं तर तो असा येतो किंवा असा येतो. ठीक आहे, म्हणजे त्याची दिशा बदलली आणि स्पीड पण बदलली, हे झालं रिफ्रॅक्शन. ठीक आहे, तर आता हे कन्सेप्ट आहे. आता याच्यावर हे उदाहरण, 2 उदाहरणं दिली आहेत बघा. समजा आता आपण हे पाणी आहे, या पाण्यामध्ये आपण काहीतरी रॉड टाकला, तर आपल्याला रॉड दिसताना कसा दिसतो, आता हे बघा कसं दिसतंय बघा, हे वर आल्यासारखं दिसते ना. हा, हे कशामुळे दिसते, रिफ्रॅक्शनमुळे दिसते. किंवा इथं बघा, आता हा मासा जो असतो, समजा हा इथं मासा आहे आणि इथं आपण ऑब्झर्वर आहोत. ठीक आहे, तर हा मासा ऍक्च्युअली इथं आहे, पण दिसताना आपल्याला इथं दिसतोय. आता एक लक्षात घ्या, आपण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट, कुठला पण ऑब्जेक्ट आपल्याला जो दिसतो, समोरची वस्तू दिसते, कशामुळे दिसते, आता मला हे दिसतंय, हे कशामुळे दिसतंय, कारण याच्यावर लाईट रेस पडून माझ्या डोळ्यात जात आहेत, बरोबर आहे का, त्याच्यामुळं दिसणार. ठीक आहे, आता हा मासा आहे, हा मासा इथं डोळा आहे, तर हा मासा कधी दिसेल, जेव्हा इथून येणारे रेस त्याच्या म्हणजे डोळ्यामध्ये जातील तेव्हा. आता इथं काय आहे, खाली डेन्सर मीडियम आहे, पाणी म्हणजे डेन्सर मीडियम, आणि डोळा आपला वर आहे, म्हणजे हवेत आहे समजा, तर हवेमध्ये कसं आहे, रेअरर मीडियम आहे, म्हणजे विरळ वातावरण आहे. मग हे किरण असे येतात, पण हे असे सरळ इकडे नाही येतात, हे काय करतात, रिफ्रॅक्ट होतात. ठीक आहे, आणि हे रिफ्रॅक्ट होऊन असे येतात, डोळ्याकडे येतात. ठीक आहे, पण आपला डोळा असे आणि असे किरण बघू शकत नाही. आपला डोळा काय करतो, जे किरण आपल्याकडे आलेत त्या किरणाच्या समोरच त्याला इमेज दिसते. म्हणजे आपला डोळा असं आणि असं नाही बघत, आपल्या डोळ्याला इमेज कुठं दिसते, हे असं 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 इथं दिसते. म्हणजे जरी याची पोझिशन इथं असली तरी हे दिसतं कुठं, वर दिसतं. म्हणजे आपल्याला आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे की जे पाण्यामध्ये जे दगड असतो तो आपल्याला असं वर बघितल्यानंतर असं आपल्याला वर आल्यासारखा दिसतो ना, तर ते कशामुळे दिसतं, तर ते रिफ्रॅक्शनमुळे दिसतं. ठीक आहे, कळलं का. तर हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं उदाहरण आहे. तर हे उदाहरण आहे, आणि आणखीन आपण बघूया ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ते पण आहे. हा, पण अगोदर हे एक बघूया आपण काय म्हणलं की जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या माध्यमामध्ये जेव्हा लाईट जाते, ठीक आहे, तेव्हा त्याची दिशा पण बदलते आणि स्पीड पण बदलते. तर त्याच्यावरून कन्सेप्ट येतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. आणि आयोग याच्यावर प्रश्न विचारतो, एका माध्यमाचा दुसऱ्या माध्यमासंदर्भात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढा. मग ते कसं असतं बघा, हे साइन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 म्हणजे हे दुसऱ्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पहिल्या माध्यमाच्या संदर्भात कसा काढायचा, इक्वल टू काय, एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे फॉर्म्युला तुमचा चुकू नये म्हणून ट्रिक सांगतो. ज्याचा काढायचंय त्याला खाली ठेवायचं, काढायचं इकडे फॉर्म्युल्यामध्ये वर ठेवायचा. दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या संदर्भात काढायचा, कुणाचा, दुसऱ्याचा, तर व्हेलॉसिटी दुसऱ्याची जी व्हेलॉसिटी आहे ती खाली घ्यायची. सिंपल, ज्याचा काढायचा त्याची खाली घ्यायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. आता याच्यावर प्रॉब्लेम केल्यावर तुम्हाला कळेल समजा. हा, आता ही आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बघा काय म्हणले, प्रकाशाचा पाण्यातील वेग 2.2 × 10⁸ एवढा दिलाय. ठीक आहे, हा पाण्यातला वेग आहे. ठीक आहे, आणि काचेतला वेग किती दिलाय, 2 × 10⁸ दिलाय. हा काचेतला वेग, हा पाण्याचा वेग. आणि काय म्हणले, काचेच्या संदर्भातील अपवर्तन कुणाचा काढायचा आहे, पाण्याचा काढायचं ना, मग पाण्याचा खाली ठेवायचा. कळलं, ज्याचा काढायचा त्याचा खाली ठेवायचा, मग पाण्याचा खाली ठेवायचा आणि काचेतला वर ठेवायचा, डिव्हिजन करायचं, येऊन जाईल. हे आयोगाने, मला वाटतं आयोगानेच विचारलेलं आहे, किंवा असा एक वेगळा विचारलेला आहे. फक्त काय करायला पाहिजे, कोणता वेग खाली घ्यायचा आहे, ज्याचा काढायचा त्याचा खाली घ्यायचा आहे, आणि ज्याच्या संदर्भात काढायचा त्याचा वर घ्यायचा. ठीक आहे, आता हे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आता आयोग काय विचारतं की ताऱ्यांचं लुकलुकणं हे कशाचं उदाहरण आहे. हा एक प्रश्न विचारतात ना, ताऱ्यांचं लुकलुकणं हे कशाचं उदाहरण आहे. मग सांगायचं ते रिफ्रॅक्शनचं उदाहरण आहे. मग त्याचा फक्त कन्सेप्ट सांगतो मी, असं का होतं कन्सेप्च्युअली समजून सांगतो. आयोग काय तुम्हाला असं कन्सेप्ट विचारणार नाही. बघा आता इथं अर्थ आहे, ठीक आहे, आणि हे आहे स्टार आहे समजा, इथं खूप दूरवर तिकडे स्टार आहे. किंवा आता असं बघा, इथं व्यक्ती आहे आणि इथं स्टार आहे खूप दूरवर. लाईट येत आहे अशी,
ठीक आहे. पण आता आपलं जे अर्थच्या वरचं जे ऍटमॉस्फिअर आहे म्हणजे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये वेगवेगळे थर आहेत. जसं मी आता सांगितलं, खाली कसं आहे डेन्स आहे, वर जाईल तसं विरळ आहे. मग जे असे येत आहेत किरण, ते प्रत्येक थरामध्ये गेले की त्यांची दिशा बदलणार. पहिला थर लागला इकडे आले, दुसऱ्या थरामध्ये असे गेले, तिसऱ्या थरामध्ये असे गेले, चौथ्या थरामध्ये असे गेले, पाचव्या थरामध्ये असे गेले, असे खाली येणार. ठीक आहे. मग आपल्याला काय होणार, हे असं खाली होणार. आणि आपल्याला आता हे इथं आपलं ऍक्च्युअल इथं आहे आपण, तर आता आपल्याला हे असं सरळ नाही दिसणार. हे आपल्याला हे किरण आले तर आपण असं बघू त्याला. ठीक आहे. हे असं सरळ न दिसता आपल्याला ज्या लाईन मधून आपल्याकडे किरण आले त्या लाईन मध्ये आपल्याला सरळ स्टार दिसणार. म्हणजे ऍक्च्युअल जरी तो इथं असला तो आपल्याला दिसणार कुठं, इथं दिसणार. पण आता अजून बघा, हे एक वेळ झालं, म्हणजे हे जस्ट एक केस झाली. पण आता आपलं वातावरण जे आहे ते सारखं बदलत आहे. असं वातावरण कॉन्स्टंटली मूव्ह होते ना, वातावरण काय आपलं सेम नाही. मग काय होते, कधी हा तारा इथं दिसतो, कधी इथं दिसतो, कधी इथं दिसतो, कधी इथं दिसतो, कधी इथं दिसतो. आणि मग ते तारा असं लुकलुकताना दिसतो आपल्याला. ठीक आहे, कळलं हे? तरी तारा लुकलुकताना. आणि दुसरं पण विचारतात की ताऱ्याची जी पोझिशन असते ती ऍक्च्युअल पोझिशन पेक्षा तारा आपल्याला थोडंसं अजून वरच्या साईडला दिसतो. कारण हे असं येताना सूर्यकिरण असे सरळ न येता हे असे रिफ्रॅक्ट होतात. आणि रिफ्रॅक्ट झाले की आपला डोळा असा सरळ बघतो, फक्त ज्या दिशेनं आपल्याकडे आले त्या दिशेनं सरळ वर बघतो. मग हे स्टारची पोझिशन काय होईल, ऍक्च्युअल पोझिशन इथं आहे पण ही दिसली कुठं आपल्याला, इथं. बाकी आता हे असेच आहेत, सूर्योदय लवकर होणं, 2 मिनिटं आधी होणं, सूर्यास्त 2 मिनिटं नंतर होणं, हे असेच कन्सेप्ट आहेत. फक्त लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, कोणत्या कन्सेप्टच्या अंतर्गत कोणते हे येतात, काय म्हणतात उदाहरणं कुठल्या कन्सेप्टच्या अंतर्गत आहेत तेवढं बघून घ्यायचं. हा, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण. आता त्याच्यानंतर डिस्पर्शन ऑफ लाईट. आता डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, की आपल्याला माहित आहे लाईट जी असते ती आपली कशी आहे, व्हाईट आहे. ठीक आहे. पण ऍक्च्युअली त्या व्हाईट लाईट मध्ये वेगवेगळ्या रंगाचे कलर सगळे मिक्स झालेले आहेत आणि त्या मिक्सिंगमुळे आपल्याला ते व्हाईट दिसलेलं आहे. पण जेव्हा आपण त्याला एखादा ट्रान्सपरंट मीडियम टाकतो, पारदर्शक एखादा आपण काहीतरी प्रिझम वगैरे टाकतो आणि त्या प्रिझम मधून जेव्हा लाईट पास करतो त्यावेळेस काय होतं की ते लाईट डिस्पर्स होते, म्हणजे वेगवेगळे होते. त्याच्यातले जे 7 कण आहेत आपले, जे आपण ताना, पिही, निपाजा किंवा विपज्वार म्हणतो त्याला आपण, तर ते 7 कलर सेपरेट होतात त्याच्या फ्रिक्वेन्सीनुसार. आणि मग त्यांचं काय होतं, असं रिफ्रॅक्शन होणे, असे सेपरेट होतात. आणि याला काय म्हणायचं, डिस्पर्शन. म्हणजे काय होणं, एखादा प्रिझम किंवा एखादा ट्रान्सपरंट मीडियम जर टाकला तर लाईटचे किरण काय होणार, त्याच्या 7 वेगवेगळ्या मूळ रंगामध्ये सेपरेट होणं, डिस्पर्स होणं म्हणजे डिस्पर्शन. मग आता याच्यामध्ये काय, हे विपज्वार म्हणजे लाईट मध्ये किती कलर आहेत, 7 कलर आहेत. म्हणजे विपज्वार, व्हायलोट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. आता रेडचं काय लक्षात ठेवायचं, वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असते. रेडची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असते आणि व्हायलेटची वेव्हलेंथ सगळ्यात कमी असते. तर हे लक्षात ठेवायचं, रेडची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असते आणि तो स्कॅटर होत नाही. पुढे स्कॅटरिंग गेलंच आपल्याला, पण तो स्कॅटर पण होत नाही, म्हणून आपण त्याला ट्रॅफिक सिग्नल मध्ये वापरतो. ठीक आहे. तर हे पण ते डिस्पर्शन मध्ये नाही बरं का, ते स्कॅटरिंग मध्ये आहे. फक्त हे जस्ट सांगितलं. तर हे डिस्पर्शन म्हणजे काय, एखाद्या ट्रान्सपरंट मीडियम मधून आल्यानंतर 7 कलर मध्ये डिवाइड होणार. ठीक आहे. आता याचं उदाहरण दिले आपल्याला इंद्रधनुष्याचं. ठीक आहे. डिस्पर्शनचं उदाहरण आहे इंद्रधनुष्य. पण लक्षात ठेवा, म्हणजे आयोगाने स्पेसिफिकली क्वेश्चन विचारलेला आहे की इंद्रधनुष्य जो आहे तो इंद्रधनुष्यामध्ये काय असतं. तर इंद्रधनुष्य फक्त डिस्पर्शनचं उदाहरण नाही. इंद्रधनुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी घडतात, 3 गोष्टी घडतात. सगळ्यामध्ये 3 गोष्टी घडतात. एक रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन. हे डिस्पर्शन, परत रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन, ह्या 3 गोष्टी घडतात. आणि त्यातलं पण रिफ्रॅक्शन 2 वेळेस होतं. म्हणजे इंद्रधनुष्यामध्ये काय होतात, 2 रिफ्रॅक्शन, इंटरनल रिफ्लेक्शन, पहिले 2 रिफ्रॅक्शन, त्याच्यानंतर इंटरनल रिफ्लेक्शन म्हणा किंवा इंटरनल रिफ्लेक्शन म्हणा, हे अंतर्गत. आणि तिसरं आहे परत एकदा आणि काय, डिस्पर्शन. म्हणजे एक डिस्पर्शन, इंटरनल रिफ्रॅक्शन आणि 2 रिफ्रॅक्शन. हे कशामध्ये होतात, इंद्रधनुष्यामध्ये होतात. आयोगानं असं सरळ विचारलेलं आहे की त्याच्यामध्ये 2 रिफ्रॅक्शन होतात. आता कसं होतं ते बघू आपण. हे लाईट म्हणजे सूर्य आहे, सूर्यापासून लाईट आली. आता इथं काय लक्षात ठेवायचं, जे आपले वातावरणामध्ये जे आपले एरो म्हणजे काय म्हणतात पाण्याचे थेंब आहेत, ते थेंब इथं प्रिझम सारखे काम करायला. इकडे काय होतं आपण की प्रिझम मध्ये टाकल्यानंतर डिवाइड होत आहेत ना, तर हे प्रिझमचं काम कोण करायला तिथं, थेंब. आयोग असं स्टेटमेंट देईल तुम्हाला, इंद्रधनुष्यामध्ये पाण्याचे थेंब हे प्रिझमचं काम करतात. ठीक आहे. तर हे प्रिझम सारखे काम करत आहेत. मग आता काय होतं बघा, पहिल्यांदा ह्या थेंबामध्ये पाणी आहे, थेंब म्हणजे पाणी आहे. पाणी म्हणजे कसं आहे, म्हणजे डेन्स मीडियम आहे. आणि बाहेर कसं आहे, विरळ मीडियम आहे. मग आता हे आलं आणि ह्याचा दिशा बदलली, म्हणजे रिफ्रॅक्ट झालं, पहिलं रिफ्रॅक्शन झालं.
मग हे डेन्स गेलेमध्ये की आता हे ह्याच्यावर असं पाण्याच्याच पुढच्या थरावर हे पडणार आणि इकडे रिफ्लेक्ट होणार, असं मध्ये किती आणखीन रिफ्लेक्शन होऊ शकतं असं, ठीक आहे, आणखीन इकडे इकडे फिरू शकतात. आणि मग हे रिफ्लेक्ट होऊन जेव्हा थेंबाच्या बाहेर येतील तेव्हा परत काय आहे, इथं काय डेन्सर मीडियम, इथं रेअरर मीडियम, हे परत रिफ्रॅक्ट होणार. म्हणजे एक रिफ्रॅक्शन इथं झालं, दुसरं रिफ्रॅक्शन बाहेर येताना, एक मध्ये येताना एक बाहेर येताना, आणि मध्ये काय झालं इंटरनल रिफ्लेक्शन झालं. आणि परत जेव्हा आपल्याला दिसतात, जेव्हा आपल्याला दिसणार तेव्हा काय होणार, ते जे रेड, आता हे प्रिझम सारखं काम केलं ना, पाण्याच्या थेंबानं प्रिझम सारखं काम केलं, त्याच्यामुळे येथे काय होणार, वेगवेगळ्या 7 घटकामध्ये विभाजन होणार आणि आपल्याला जेव्हा दिसतील तेव्हा आपल्याला 7 वेगवेगळे कलर दिसणार. ठीक आहे. इंद्रधनुष्य, जर सिंपल क्वेश्चन विचारला इंद्रधनुष्य डिस्पर्शनचं उदाहरण आहे म्हटलं तर हो म्हणायचं. पण जर विचारलं की म्हणजे इंद्रधनुष्यामध्ये काय काय आहे, तर तिन्ही पण आहे, रिफ्रॅक्शन पण आहे, रिफ्लेक्शन पण आहे आणि डिस्पर्शन पण आहे. ठीक आहे. आता स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता स्कॅटरिंग म्हणजे काय होणं, की स्कॅटर म्हणजे काय, इकडे इकडे पसरणं असं. ठीक आहे. तर जेव्हा प्रकाश किरण अगदी लहान कणावर पडतो तेव्हा ते कण वेगवेगळ्या दिशांनी प्रकाश विक्षेपित होतात, म्हणजे स्कॅटर होतात. आणि या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं विकिरण म्हणतात. म्हणजे काय होतं की वातावरणामध्ये खूप सारे एरोसोल असतात किंवा धुळीचे कण असतात, या कणावर जेव्हा लाईट पडते तेव्हा ती लाईट इकडं तिकडं डिस्पर्स होते, तर त्याला काय म्हणायचं, स्कॅटरिंग म्हणायचं, म्हणजे स्कॅटर होते. ठीक आहे, त्याला म्हणायचं स्कॅटरिंग. पण आता जी लाईट स्कॅटर होणार आहे, लाईट मध्ये काय बघितलं आपण, विबजॉर, म्हणजे एका लाईट मध्ये 7 वेगवेगळे कंपोनेंट आहे ना, VIBJYO, 7 वेगवेगळे कंटेंट आहेत, म्हणजे काय हे आहेत, आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ वेगवेगळी आहे. प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ प्रत्येकाची काय वेगवेगळी आहे. तर मग त्याच्यामध्ये काय होतं, रेड जो आहे, रेड हा सगळ्यात कमी स्कॅटर होतो आणि ब्लू जो आहे तो सगळ्यात जास्त स्कॅटर होतो. ठीक आहे, ब्लू सगळ्यात जास्त स्कॅटर होतो, रेड हा स्कॅटर होत नाही. ठीक आहे. मग आता विचार, आता बघा, आता ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आपलं आकाश निळं का आहे. ठीक आहे. आता समजा सूर्याचे कण इथं येत आहेत. ठीक आहे, जोपर्यंत वातावरणापर्यंत येईल तोपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता जेव्हा, आता हे आपलं वातावरण आहे, एवढं हे आपलं वातावरण आहे, या वातावरणामध्ये वेगवेगळे पार्टिकल असणार, छोटे छोटे पार्टिकल असणार. मग ह्या किरणांचं, हे जे सूर्याकडून येणारे किरण आहेत, त्या किरणांचं पार्टिकलमुळे स्कॅटरिंग होणार. आणि सूर्याच्या एका किरणामध्ये आपण जसं बघितलं, म्हणजे लाईटमध्ये किती 7 वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, बरोबर आहे का. आणि ते कंपोनंट काही प्रत्येक कंपोनंट सारखा स्कॅटर होत नाही. म्हणजे आपण काय म्हणलं, रेड जो आहे तो कमी स्कॅटर होतो, ब्लू जो आहे तो जास्त स्कॅटर होतो. मग जेव्हा इथं वातावरणामध्ये येतात तेव्हा स्कॅटरिंग होतं, आणि स्कॅटरिंग जेव्हा होतं तेव्हा या 7 पैकी, लाईट येणाऱ्या लाईट मधल्या 7 पैकी ब्लूचं स्कॅटरिंग जास्त होतं. ठीक आहे. मग हे ब्लूचा कलर असा बघा, आता इथं येताना तुम्हाला दिसतंय, हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, हा एक कलर आहे. पण जेव्हा वातावरणात आला, जेव्हा स्कॅटरिंग होते तेव्हा ब्लू जास्त स्कॅटरिंग होतो आणि बाकीचे कलर जास्त स्कॅटर होत नाहीत. ठीक आहे. मग वातावरणात आपल्याकडे सगळीकडे काय दिसायला लागतं, ब्लू कलर दिसायला लागतो. म्हणून आकाशाचा रंग निळा आहे. हे कशामुळं, तर स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळं किंवा प्रकाशाच्या विकिरणामुळं. ठीक आहे. आता इथे दुसरं उदाहरण जर बघितलं तर ट्रॅफिक सिग्नलचं जे सांगितलं, ट्रॅफिक सिग्नल मध्ये काय, आपल्याला रेड लाईट दाखवायचे म्हणजे थांबा म्हणून सांगायचे, किंवा कुठं पण जिथं आपल्याला धोक्याचा इशारा द्यायचा असतो तेव्हा आपण काय करतो, रेड सिग्नल देतो. रेड का बरं देतो, कारण तो जेव्हा म्हणजे तो रेड जो कलर आहे तो एकदम सगळ्यात कमी स्कॅटर होतो, आणि जर तो कमी स्कॅटर झाला तर तो दूरवर पर्यंत जाऊ शकतो. आधी लवकर स्कॅटर झाला तर तो लांबवर जाणार नाही, इकडे तिकडे पसरत जाईल. पण रेड जो आहे तो जास्त वेळ स्कॅटर होणार नाही, तर तो दूरवर जाऊ शकतो. दूरवर जाऊ शकतो म्हणून ट्रॅफिक सिग्नल असेल किंवा कुठं पण धोक्याचे साईन लावताना आपण कुठला कलर वापरतो, रेड कलर वापरतो. मग हे कशाचं उदाहरण आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईटचं. ठीक आहे. ठीक आहे. तर ते लाईट टॉपिक मध्ये होतं. आता आरसा आणि भिंग. आता आणि आरसा आणि भिंग मध्ये आता काय, तर थोडं इमेजेस वगैरे आहेत, एकदा इमेजेसचं पाहून घ्या. आपण इथं घेतलं नाही. आता आपण इथं काय घेतलंय, तर फॉर्म्युल्याच्या बेस्ट म्हणजे मॅथमॅटिकल. हा एक आरशाचं सूत्र, भिंगाचं सूत्र, परत ते जे आपले हे काय म्हणतात त्याला, डिसिजेस, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, तर ते महत्वाचे आहे. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये मॅथमॅटिकल जर बघितलं तर काय, आरशाचं सूत्र काय, 1/v + 1/u = 1/f. v काय असणार इथं, v प्रतिमेचं अंतर. ठीक आहे. आणि u वस्तूचं अंतर, आणि f म्हणजे नाभी अंतर. ठीक आहे. आणि इथं विशालन म्हणजे मॅग्निफिकेशन, म्हणजे जेव्हा आपण आरशामधून वस्तूची इमेज बनल तेव्हा ती इमेज किती मॅग्निफाय होईल किंवा किती मोठी होईल ते म्हणजे विशालन, किंवा किती विशाल होईल ते म्हणजे विशालन. तर हे मॅग्निफिकेशन कसं करतात, h2/h1 म्हणजे काय,
प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची, म्हणजे नॉर्मल वस्तूची उंची आणि जेव्हा आपल्याला त्याची प्रतिमा मिळेल तेव्हा तिची उंची, हे वर प्रतिमेची उंची घ्यायचं, खाली वस्तूची उंची घ्यायचं. किंवा जर तुम्हाला अंतर दिलं असेल तर प्रतिमेचं अंतर आणि खाली वस्तूचं अंतर, तर याच्यावरून काढायचं. ठीक आहे, बघू आपण प्रॉब्लेम असेल तर बघू. आता बिंगाचं सूत्र पण असंच आहे. आता बिंगाचं सूत्र पण असंच आहे, फक्त फरक काय, इथं मायनस आहे. ठीक आहे, इथं मायनस आहे. ठीक आहे, तर हे दोन फॉर्म्युले करायचं. फक्त मेन काय बघायचं की तिथं आरसा दिलाय का भिंग दिले, तर त्याच्यानुसार फॉर्म्युला वापरायचा. आणि काय काढायचंय, मॅग्निफिकेशन काढायचंय का म्हणजे व्ही काढायचंय का यू काढायचंय ते बघायचं. ठीक आहे, आता इथं आणखीन हा एक फॉर्म्युला महत्वाचा, इथं आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. एखाद्या भिंगाची शक्ती जर काढायची असेल तुम्हाला, तर पॉवर ऑफ लेन्स बरोबर 1/4 फोकल लेंथ, म्हणजे नाभीय अंतर इन मीटर. सगळ्यात मेन काय, म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्येच मीटर दिलेला आहे. आणि आयोग तुम्हाला काही जास्त म्हणजे अवघड नाही करत, फक्त काय करतं आयोग, फोकल लेंथ तुम्हाला सेंटीमीटर मध्ये देतं आणि पॉवर काढायला सांगतं. मग त्या सेंटीमीटरचं फक्त आपल्याला मीटर मध्ये कन्वर्जन करून काढायचं. येईल असेल पुढे प्रॉब्लेम, आपण बघू. ठीक आहे, आपण आधी प्रॉब्लेम बघू आणि नंतर मग हे मायोपिया वगैरे बघूया. ठीक आहे, आता बघा काय म्हणले, जर अंतर्वक्र आरशाचं नाभीय अंतर म्हणजे काय, फोकल लेंथ तुम्हाला दिले 12 सेंटीमीटर आहे. वस्तूची उंची 2.5 सेंटीमीटर आहे आणि ती आरशासमोर 40 सेंटीमीटर अंतरावर ठेवली, तर प्रतिमेची उंची किती. म्हणजे बघा काय दिले तुम्हाला, एफ दिले, नाभीय अंतर इज हे एफ दिले, वस्तूची उंची म्हणजे हाईट दिली h1 दिले. ठीक आहे, किंवा h1 म्हणा किंवा ho म्हणा, काही पण म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा वस्तूला. त्याच्यानंतर आरशासमोर 40 सेंटीमीटर अंतरावर ठेवली, अंतर किती दिले, 40 सेंटीमीटर. मग याला डिस्टन्स म्हणा, आणि हे वस्तूचं डिस्टन्स आहे त्याच्यामुळे ऑब्जेक्ट म्हणा, डिस्टन्स ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता काय म्हणले, एच काय काढायचं तुम्हाला, प्रतिमेची उंची काढायची, म्हणजे इमेज करा ना ह्याला, एच म्हणजे ह्याला काय म्हणा, एच आय म्हणा. तुम्हाला आता काय काढायचंय, एच आय काढायचंय. ठीक आहे, आता आपल्याकडं हा एक फॉर्म्युला आहे, प्रतिमेची उंची डिवायडेड बाय वस्तूची उंची बरोबर प्रतिमेचं अंतर बाय वस्तूचं अंतर. कुठून आला हा फॉर्म्युला, हा विशालन वरून, h2 बाय h1 बरोबर v बाय u आहे ना, याच्यावरून तो फॉर्म्युला आला. कुठे गेला, मागे होतं का, हा फॉर्म्युला आला. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे बघा, तुम्हाला काढायचं काय, प्रतिमेची उंची काढायची, ही गोष्ट तुम्हाला काढायची, आता वस्तूची उंची दिली आपल्याला, वस्तूची उंची दिली. ठीक आहे, त्याच्यानंतर वस्तूचं अंतर दिले तुम्हाला, आरशासमोर किती ठेवले, हे 40 सेंटीमीटर म्हणजे वस्तूचं अंतर दिले. ठीक आहे, आता प्रतिमेचं अंतर तुम्हाला माहित नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला काढायचं हे. मग आता प्रतिमेचं अंतर माहित पाहिजे, बरोबर आहे. मग प्रतिमेचं अंतर कसं काढणार तुम्ही, 1/v काय आहे, आरसा आहे ना, 1/v प्लस 1/u बरोबर 1/f. कारण तुम्हाला f दिले ना, नाभीय अंतर दिलेलं आहे, याच्यावरून तुम्ही प्रतिमेचं अंतर काढायचं, प्रतिमेचं अंतर इथं ठेवायचं. कळलं, काय दिले बघायचं आधी, काय दिले बघायचं, काय काढायचं ठरवायचं, मग आपल्याला कोणता फॉर्म्युला बसतो तो बघायचा. आणि तो फॉर्म्युल्यामध्ये काही राहिला असेल तर मग त्यासाठी दुसरा काही फॉर्म्युला आहे का, या अँगलनं जायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे दिले बघा, जर प्रतिमा आणि वस्तू हे आरशापासून समान अंतरावर ठेवलेत, म्हणजे प्रतिमेचं अंतर आणि वस्तूचं अंतर हे समान आहे, वस्तूचं अंतर इक्वल टू प्रतिमेचं अंतर आहे. जर हे समान अंतरावर ठेवले व नाभीय अंतर 6 सेंटीमीटर असेल, तर वस्तूचे आरशापासूनचे अंतर किती. ठीक आहे, म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला, फोकल लेंथ दिले. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटले तुम्हाला, हे दोन सेम आहेत असं सांगितले, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यूज दिलेल्या नाही. तुम्हाला काय म्हणले की वस्तूचं अंतर आणि प्रतिमेचं अंतर हे सेम आहे असं सांगितलंय, डायरेक्ट व्हॅल्यू दिलेल्या नाही. आणि काय म्हणले, वस्तूचं अंतर काढा म्हणलंय. मग काय करायचं, 1/f बरोबर हे ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचं अंतर प्लस हे 1/, काय म्हणतात, इमेज म्हणजे प्रतिमेचं अंतर असं आहे ना. मग हे दोन्हीला इक्वल करायचं. तर याला आता सिंपल सॉल्व्ह करू. 1/f इक्वल टू 1/, आपल्याला काय काढायचं, वस्तूचं अंतर काढायचं ना. तर हे वस्तूचं अंतर काय, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, आणि तेच इक्वल टू काय म्हणले, इमेज पण आहे. मग प्लस काय करायचं, 1/di च्या ऐवजी डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टच घेऊ परत त्याला पण. ठीक आहे, मग हे काय येईल, 2/,
म्हणजे हे डी ओ खाली राहील, हे 1 + 1 2 होईल, इक्वल टू 1/f. आता एफ किती आहे? नाभी अंतर 6 सेंटीमीटर आहे, तर एफ 6 घ्या. एफ काय घ्या? 6. 1/6 बरोबर 2/do. तर do इकडे गेला 12, म्हणजे do किती येईल? 12 सेंटीमीटर. ठीक आहे, कळलं? त्याच्यानंतर आता काय म्हटलंय? 40 सेंटीमीटर नाभी अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती. आता आपण ते बघितलं ना, भिंगाची शक्ती. ठीक आहे, बरोबर 1 नाभी अंतर. पण तिथं मेन काय होतं फॉर्म्युल्यामध्ये? नाभी अंतर कसं? मीटरमध्ये. मीटरमध्ये घेतलं तरच ते येतं. आणि इथं भिंगाच्या शक्तीचं युनिट पण लक्षात ठेवायचं. आयोगाने त्याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. भिंगाच्या शक्तीचं युनिट काय? डायप्टर. पण डायप्टर कधी युनिट असणार? जेव्हा तुम्ही नाभी अंतर मीटरमध्ये घ्याल तेव्हाच असणार. मग फक्त मी तेच म्हटलं, आयोग काय चुकवतं तुम्हाला? 40 सेंटीमीटर आहे ना, मग 40 सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करा आणि हे फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्या. ठीक आहे, ठीक आहे. तर त्या आपलं हे राहिलं ना, ते मायोपिया आणि हे. हा, तर दृष्टीदोष. हा, हे काय आहे? रिफ्रॅक्शनचे एरर आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे मायोपिया हे कशा संदर्भात आहेत? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट संदर्भात आहे. कारण काय होतं बघा, इमेज कशी बनते आपल्याकडं? समजा आता आपला डोळा आहे, या डोळ्यामध्ये हा इथं लेन्स आहे. ठीक आहे, ह्या लेन्सचं मटेरियल आणि बाहेरच्या वातावरणातलं मटेरियल हे वेगळं आहे, राईट? हे विरळ आहे आणि हे काय म्हणते त्याला, घट्ट किंवा डेन्स मीडियम आहे. मग जेव्हा लाईट अशी येते आपल्याकडं, तेव्हा ही अशी सरळ जाते का? रिफ्रॅक्ट होते. ठीक आहे, आता मग ही लाईट रिफ्रॅक्ट होणार आणि आपल्याला इमेज कधी बनणार? जेव्हा ही रिफ्रॅक्ट झालेली लाईट ह्या रेटिनावर जाऊन पडणार अशी, तेव्हा आपल्याला इमेज भेटणार. पण समजा असं झालं, लाईट खूपच जास्त रिफ्रॅक्ट झाली आणि अशी आली, ही अशी आली आणि इथंच बनली इमेज. ठीक आहे, मग आपल्याला दिसेल का? नाही दिसणार. किंवा असं झालं की लाईट खूप कमी रिफ्रॅक्ट झाली आणि ही अशी पुढे गेली एकदम आणि इथं कुठेतरी बनली, म्हणजे रेटिनाच्या पलीकडे बनली, तर काय होईल? आपल्याला इमेज दिसेल का? नाही दिसणार. म्हणजे हे 2 दोष आहेत. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये 2 दोष कसे बनतात बघा. ठीक आहे, पण हे कळलं का की रिफ्रॅक्शन संदर्भात आहेत? मग हे विचारतात मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया हे कशा संदर्भात आहेत? रिफ्रॅक्शन किंवा काय ते म्हणजे रिफ्लेक्शन वगैरे. तर हे रिफ्रॅक्शनचे दोष आहेत. मग आता त्याच्यामध्ये बघा, आता काय म्हणायचं? लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता. ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला जवळचं दिसतं पण दूरवरचं दिसत नाही. का बरं दिसत नाही? आता लाईट खूप दूरवरून येत आहे. लाईट कशी आहे? खूप दूरवरून येत आहे. त्याच्यामुळं ते काय होते, जेव्हा ते रिफ्रॅक्ट होते तेव्हा काय होणार? ते इथंच इमेज बनणार. लाईट दूरवरून, जवळून जर आली असती लाईट तर पुढं इथपर्यंत पोहोचू शकली असती, पण दूरवरून लाईट आल्यामुळे काय होणार? रिफ्रॅक्ट होऊन लाईट इथंच इमेज बनणार. ठीक आहे, पण आपल्याला पाहिजे कुठं? पुढं पाहिजे ना, थोडंसं आपल्याला पुढं न्यायचंय. आता समजा ह्याला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? चष्मा वापरावा लागेल. पण आता चष्मा कोणता वापरायचा? म्हणजे जो कॉन्व्हेक्स म्हणजे काय, अंतर्वक्र वापरायचा का बहिर्वक्र वापरायचा? बघा आता इथं तुम्हाला काय गरज आहे? ह्या लाईट रेजला इथं जो इमेज बनतोय तो याला इथं जर न्यायचा असेल तर ह्याला तुम्हाला कन्व्हर्ज केलं पाहिजे. म्हणजे काय म्हणतात, कन्व्हर्ज करणारा पाहिजे का डायव्हर्ज करणारा पाहिजे? पुढे जर न्यायचं असेल तर आपल्याला डायव्हर्ज करावं लागेल. कन्व्हर्ज जर केलं तर आपण परत अलीकडे येईल. पुढे जर न्यायचं असेल तर डायव्हर्ज करणारा पाहिजे. मग डायव्हर्ज करणारा कोणता आहे? डायव्हर्ज करणारा लेन्समध्ये डायव्हर्ज करणारा कुठला? कॉन्केव्ह. ठीक आहे, आरशामध्ये कॉन्केव्ह जो असतो तो कन्व्हर्ज करतो, पण लेन्समध्ये कॉन्केव्ह डायव्हर्ज करतो. ठीक आहे, म्हणून काय लक्षात ठेवायचं? इथं कोणता लागणार? म्हणजे याला नीट करण्यासाठी कुठला लागणार? कॉन्केव्ह लागणार. ठीक आहे, हे इथं दाखवलंय बघा. ह्याला इथं कन्व्हर्ट केलं ना, पुढे नेलं. इथंपर्यंत इमेज येत होती, पण ह्याला आपल्याला पुढे न्यायचं होतं. मग याला काय केलं आपण? ठीक आहे, मग हे कॉन्केव्ह येणार. मग त्याच्यामध्ये परत विचारतात, कॉन्केव्ह लेन्समध्ये नाभी अंतर कसं असतं? निगेटिव्ह. हे लक्षात. आता हे कसं, हे कॉन्व्हेक्स लेन्स हा आहे ना, तर याच्यामध्ये कन्व्हर्ज होतं आणि इथं येतंय. बरोबर आहे का? मग इथं नाभी अंतर कसं असते? पॉझिटिव्ह असते. कुठं? कॉन्व्हेक्स मध्ये. आणि कॉन्केव्ह मध्ये कसं असते? निगेटिव्ह असते. मग आपल्याला जर मायोपिया झाला तर कोणत्या प्रकारचा चष्मा लागेल? ज्याचा फोकल लेंथ निगेटिव्ह आहे आणि तो अंतर्वक्र आहे. ठीक आहे, तो मायनस वाला लागेल. तर हे लक्षात ठेवायचं. मायोपिया वाले म्हणजे मायनसचा चष्मा म्हणजे मायोपिया. आता इकडं, आता हायपरमेट्रोपिया मध्ये काय होतं की दूरची वस्तू दिसू शकते पण जवळची नाही दिसत. म्हणजे काय होतं की वस्तू आता एवढी जवळ आहे की ते रिफ्रॅक्ट होऊन ते काय होणार?
हे रेटिनाच्या पुढे पडते, म्हणजे इथं पडते. ठीक आहे. मग आता आपल्याला ह्याला आणायचं अलीकडं, रेटिनावर आणायचंय ना, मग याला अलीकडे आणायचं. जर अलीकडे आणायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, आणखीन कन्वर्ट करावं लागेल, त्याची कन्व्हर्जिंग पॉवर वाढवावी लागेल. ठीक आहे. मग जर आपल्याला कन्व्हर्जिंग पॉवर वाढवायची असेल तर आपल्याला कसं लागेल, कन्व्हर्ज वाला लेन्स लागेल. मग कुठला लागेल, कॉन्व्हेक्स वाला. मग याला करेक्ट करण्यासाठी काय केलं आपण, कन्व्हर्ज करून त्याला आणायचं, मग कॉन्व्हेक्स लेन्स वापरायचा. आणि कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये कसं असतं, पॉझिटिव्ह. तर ते म्हणजे पॉझिटिव्हचा चष्मा म्हणजे हायपरमेट्रोपियासाठी. ठीक आहे. हे कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. मग आता याच्यात आयोग प्रश्न काय विचारतं, पहिल्यांदा मायोपियामध्ये इमेज कुठं बनते, रेटिनाच्या पलीकडे बनते का अलीकडे बनते, हे विचारणार. हा एक पॉईंट. त्याच्यानंतर दुसरा, मायोपिया करेक्ट करण्यासाठी काय वापरायचं, कॉन्केव्ह लेन्स का कॉन्व्हेक्स. त्याच्यानंतर तिसरा, चष्मा कोणता लागेल, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, ते विचारणार. आणि चौथा विचारणार ते म्हणजे रिफ्रॅक्शन संदर्भात आहे का कशा संदर्भात आहे. तर हे कशा संदर्भात, रिफ्रॅक्शन संदर्भात. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक करंट. आता या टॉपिकवर जास्त असे म्हणजे खूप जास्त क्वेश्चन येत नाहीत, त्याच्यामुळे आपण याचा फक्त एक धावता आढावा घेऊ. आता इलेक्ट्रिक करंट मध्ये बघा, पहिल्यांदा आयचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, सिंपल. आय बरोबर क्यू बाय टी, चार्ज बाय टाइम, कुलम बाय टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्सचा, पोटेन्शियल डिफरन्स व्ही बरोबर डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे काय, कार्य, वर्क, बाय क्यू, क्यू काय, चार्ज. ठीक आहे. म्हणजे कधी कधी काय होईल, तुम्हाला व्ही देतील, समजा आता तुम्हाला आय इज इक्वल टू क्यू बाय टू फॉर्म्युला वापरायचा आहे. तुम्हाला आय दिले आणि टी दिले तुम्हाला, तर त्याच्यावरून तुम्हाला क्यू काढायला सांगतील, किंवा असं वेगवेगळं काहीतरी करायला सांगतील, किंवा तुम्हाला क्यू देतील, टी देतील, आय काढायला सांगतील. ठीक आहे. किंवा तुम्हाला व्ही देतील आणि डब्ल्यू देतील, इथं क्यू काढायला सांगतील. असं तुम्हाला याच्यावर प्रॉब्लेम देऊ शकतात. आणि कधी कधी काय होईल, तुम्हाला याच्यामधून क्यू काढायला सांगतील आणि ते क्यू वापरून इकडे आय काढायला सांगतील. हे दोन फॉर्म्युल्यावर तुम्हाला असं फिरू शकतात. ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. बाकी युनिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या मध्ये प्रत्येकाचं युनिट असेल, एस आय युनिट, कुठं सीजीएसचं कन्व्हर्जन दिलं असेल, जसं फोर्टमध्ये न्यूटन आणि डाईन आहे, मग 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन, किंवा तिथं ज्यूलचं अर्ग मध्ये आहे 1 ज्यूल बरोबर 10⁷ अर्ग. हे जे आहेत तर या पाठांतराच्या गोष्टी करून घ्या. ठीक आहे. आता ओहमचा नियम, व्ही इज इक्वल टू, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, त्यामध्ये आर कॉन्स्टंट, व्ही इज इक्वल टू आय आर. म्हणजे हे 3 फॉर्म्युले महत्वाचे आहेत. कोणता, आय इज इक्वल टू क्यू बाय टी, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू, आणि त्याच्यानंतर व्ही इज इक्वल टू आय आर. याच्यामध्ये तुम्हाला इकडे तिकडं करत. आता फक्त एक बेसिक सांगतो, म्हणजे कन्सेप्ट सांगतो. इलेक्ट्रिक करंट काय असते, समजा आता ही बॉडी आहे किंवा ही तार आहे, याच्यामध्ये म्हणजे मटेरियल असणार, काहीतरी मेटल वगैरे असणार, आणि या मेटलमध्ये काय असणार, इलेक्ट्रॉन असणार. मग याच्यामध्ये समजा आपण जे इलेक्ट्रॉन आहेत ते आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन कसे असतात, फ्री असतात, इकडे तिकडे जायला ते तयार असतात. मग काय होतं, आता नॉर्मल जेव्हा आपण याला कुठेही पोटेन्शियल देत नाही, म्हणजे 2 पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे सिंपल सांगतो. आता लक्षात घ्या, पाणी आहे, आता आपण धरणामध्ये पाणी आहे, धरणातलं पाणी वर राहतं. कधीपर्यंत वर राहतं, जोपर्यंत आपण त्याला उतार देत नाही. म्हणजे जेव्हा आपण धरणाचे गेट्स काढले तेव्हा आपण काय केलं, त्याला खाली उतार भेटला त्याला की पाणी पडायला लागतं. म्हणजे पाणी कधीपर्यंत पडत नाही, जोपर्यंत त्याला उतार नाहीये. उतार नाही याचा अर्थ काय, पोटेन्शियल डिफरन्स नाही, 2 पॉईंट मधला फरक नाही. 2 पॉईंट मधला फरक भेटला की पाणी फ्लो करायला लागतं. ठीक आहे. तसंच इथं आहे. आता याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत ते रँडमली मूव्ह करतात. याच्यामधले पार्टिकल्स एक काही इकडे जात आहेत, काही इकडं असं, त्यांची वेगवेगळी दिशा आहे. पण जेव्हा त्याला आपण एक करंट लावतो किंवा पोटेन्शियलचं हे लावतो, पोटेन्शियल डिफरन्स लावतो, तेव्हा ते काय करतात, जास्त पोटेन्शियल कडून कमी पोटेन्शियल कडे एका दिशेने मूव्ह करायला लागतात. मग इलेक्ट्रॉन कसे मूव्ह करणार, त्यांच्यावर मायनस चार्ज असतो, तो कुठे जाणार, प्लस कडे जाणार. आणि ते म्हणजे एका सिस्टमॅटिक दिशेने जेव्हा मूव्ह करायला लागतात तेव्हा काय होतं, करंट फ्लो व्हायला लागतं. तर त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. ठीक आहे. तर हे त्याच्यामधलं. आता त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स मी जे सांगितलं की 2 ह्याच्यामध्ये काहीतरी डिफरंट करायचं, म्हणजे डिफरन्स करायचा. इव्हन आपण जॉग्राफीमध्ये बघतो, वारा बघतो ना, वारा कधी मूव्ह करतो, जेव्हा प्रेशरचा डिफरन्स होतो, एका ठिकाणी जास्त प्रेशर एका ठिकाणी कमी प्रेशर झालं तरच ते एका त्या दिशेने मूव्ह होतं. तर तसं आहे पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे तो डिफरन्स आहे. ठीक आहे. आता ओहमचा नियम, व्ही इज इक्वल टू आय आर. आणि आर काय असतं, तर आर काय असतं, रेजिस्टन्स असतं. प्रत्येक मटेरियलमध्ये काही ना काही ते जे पार्टिकल्स मूव्ह करणार आहेत त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा येतो, त्याच्यामुळे करंट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करंट भेटत नाही, ते काय होतं, कमी होतं. मग त्याला अडथळा करणार कोण आहे, रेजिस्टन्स. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही ह्याला आरला खाली घाला असं केलं, म्हणजे व्ही बाय आर बरोबर आय. मग आय जास्त कधी होईल, रेजिस्टन्स जेव्हा कमी असेल, आणि रेजिस्टन्स वाढला तर आय कमी, असं.
आता ज्यूलचा नियम, तर हे एक लक्षात ठेवा. हे कशासाठी घेतले तर तुम्हाला असं विचारू शकतात की खालीलपैकी कोणता हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे, म्हणजे विद्युत धारेचा औष्णिक परिणाम आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं समजा इस्त्री किंवा विद्युत ओव्हन असं दिलं. विद्युत ओव्हन, विद्युत इस्त्री हे खालीलपैकी कशाच्या संदर्भात आहेत. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये काय काय वेगळे देतील आणि एक ऑप्शन असेल तर हे निवडायचं. म्हणजे आता हे कसं असते सांगतो मी तुम्हाला. काय होतं की आपलं इलेक्ट्रिक करंट आपण फ्लो केलं, एखाद्या मटेरियल मधून आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो केलं. समजा आपण जर असं केलं त्यातलं रेजिस्टन्स वाढवलं, त्याच्यामधून रेजिस्टन्स वाढवलं तर काय होईल, ते पार्टिकल एकमेकावर कोलाइड करायला लागतील. आणि ज्या तारेमधून ते करंट चाललंय, ते करंट जे तारेमधून चाललंय तर ते तार काय होईल, गरम व्हायला लागेल. कारण त्या कोलिजनमुळे गरम व्हायला लागेल ना, मग हीट तयार होईल. म्हणजे आपल्या हीटरमध्ये बेसिकली काय होतं, जे आपण हीटर होतो त्याच्यामध्ये आपण करंट सोडलेलं असतं आणि मग त्याच्यामध्ये काय होतात, ते पार्टिकल एकमेकांशी कोलाइड होतात. आणि जेवढं जास्त कोलाइड किंवा रेजिस्टन्स आपण देऊ तेवढं जास्त ते गरम व्हायला लागतं. तर ते आहे. परत इस्त्रीमध्ये पण तसंच असतं, ओव्हनमध्ये पण तसंच असतं. म्हणजे करंटला हीट, करंट पासून हीट बनवणं म्हणजे हिटिंग, विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. औष्णिक म्हणजे हीट, विद्युत धारेपासून हीट बनवणं. मग हे इस्त्री, विद्युत ओव्हन हे सगळे कशाचे उदाहरण आहेत, तर विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचे म्हणजे उदाहरण आहेत. मग आता ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे, जर विचारला आयोगानं तर H=I²R T. मग याच्यामध्ये काय कळतं तुम्हाला, जेवढं जास्त वेळ करंट जाईल, म्हणजे समजा एखादे तार आहे, एखाद्या तारमधून जेवढं जास्त वेळ काय म्हणतात करंट जाईल तेवढं ती गरम होणार, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे. हीटरमध्ये जेवढं जास्त वेळ ठेवल तेवढा वेळ हीटर गरम जास्त होईल ना, ठीक आहे. किंवा तुम्ही जेवढं रेजिस्टन्स वाढवाल, त्या तारेमधलं जेवढं रेजिस्टन्स वाढवाल तेवढं ते जास्त गरम होणार. किंवा जेवढं जास्त करंट सोडाल, आता ओव्हन मध्ये आपल्याला ऑप्शन असतो ते टेम्परेचर वाढवायचं वगैरे है ना, ते ऑप्शन कशामुळे येतं तर ते करंट सोडतात, जास्त करंट प्रोव्हाइड केलं जास्त टेम्परेचर. तर हे त्याच्यावर आहे. मग तुम्हाला काय करतील, आय देतील, आर देतील किंवा टी देतील आणि म्हणतील निर्माण झालेली हीट काढा, असं H विचारतील. आणि जर तुम्हाला त्यांनी जर जूल मध्ये देण्याऐवजी कॅलरी मध्ये दिलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे 4.8 ने डिवाइड केलं की कॅलरी मध्ये मिळेल, आणि नॉर्मल जर काढलं I²RT करून तर जूल मध्ये मिळेल. ठीक आहे, कळलं. काही दिलेलं आहे, ज्यावेळी एखाद्या वाहकातून इलेक्ट्रॉनचे वहन होते त्यावेळी इलेक्ट्रॉन धातूवरील इतर अणूवर आघात करतात, म्हणजे त्यांचंच कोलिजन होतंय. आणि मग त्यांच्या अंगी असलेली जी पोटेन्शियल एनर्जी आहे त्याचं रूपांतर हीट मध्ये होतं आणि हीट तयार होते. आता त्याच्यामध्ये रोधांची आता आपल्यासाठी म्हणजे आता एक्झामच्या दृष्टीने हा एक पॉईंट महत्वाचा आहे. म्हणजे काय, जे आपल्याला रेजिस्टन्स आहेत ते रेजिस्टन्स आपण काय करतो, वायरमध्ये, आता हे वायर आहे समजा, हे तुमचं इथून पोटेन्शियल दिलेलं असतं, म्हणजे हे प्लस मायनस हे व्होल्टेज दिलेलं आहे, म्हणजे पोटेन्शियल दिलेलं आहे तुम्ही. हे तुमचं स्विच आहे, हे स्विच आहे, इथं पोटेन्शियल दिलेलं आहे. हे ॲमीटर वगैरे काही कामाचं नाही आपल्यासाठी. तर इथून जेव्हा तुम्ही जाता तर हे रेजिस्टन्स जे जोडलेले आहेत, हे रेजिस्टन्स दोन प्रकारे जोडता येतात. कसं जोडता येतात, सिरीज मध्ये पण जोडता येतं आणि पॅरल मध्ये पण जोडता येतं. मग रेजिस्टन्सचं काम काय आहे, रेजिस्टन्सचं काम असं आहे की तुम्हाला जे इलेक्ट्रिक करंट द्यायचं आहे ते करंट जास्त ठेवायचं का कमी ठेवायचं, हे रेजिस्टन्सचं काम आहे. जर तुम्ही रेजिस्टन्स वाढवला तर काय होणार, करंट कमी होणार. मग आता आपल्याकडे दोन केस आहेत, हे वेगवेगळ्या. म्हणजे कसं असतं, आता समजा हे तुम्ही सिरीज मध्ये ठेवलं, R1, R2 आणि R3 असं सिरीज मध्ये जर रेजिस्टन्स जोडले तर काय होतं बघा, प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. म्हणजे इथून जाणारे जे करंट आहे, इथून इथून इथून, ह्या तिन्ही रेजिस्टन्स मधून जाणारा करंट समान असणार, कधी, सिरीज मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर परिणामी रोध हा सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे हे तीन रेजिस्टन्स तुम्ही लावलेत तर ह्याच्यामुळे जो टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स भेटणार आहे तो किती होणार, R1 + R2 + R3 होणार. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सिरीज मध्ये जोडले तेव्हा काय होतंय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वाढते. म्हणजे तुम्हाला करंट काय होणार, कमी होणार. म्हणजे जर तुम्हाला करंट कमी करायचं असेल तर कुठलं जोडायचं, सिरीज मध्ये जोडायचं. पुढं परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. म्हणजे समजा इथं मी म्हणजे हे R1 2 घेतला, हे 4 घेतला आणि हा 3 घेतला. ठीक आहे, 2, 4, 3 एवढे रेजिस्टन्स घेतले आपण, तर परिणामी रोध किती होईल, 9. 2 + 4 + 3 9 होईल. आता जो परिणामी आहे तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल पेक्षा जास्त आहे ना, 3 पेक्षा जास्त आहे, 4 पेक्षा जास्त आहे, 2 पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण अल्टिमेटली काय केलं, रेजिस्टन्स वाढवलं. ठीक आहे. ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात. म्हणजे कशासाठी वापरतात, रेजिस्टन्स जर वाढवायचा असेल तर काय वापरतात, सिरीज वापरतात. मग आयोग तुम्हाला विचारतात की सिरीज म्हणजे रोध वाढवण्यासाठी कुठलं वापरायचं, सिरीज वापरायचं. ठीक आहे. आणि मग हे फॉर्म्युला दिलाय, R इफेक्टिव्ह काढण्यासाठी R1 + R2 + R3. आता हा झाला, आता हे झालं सिरीज. आता पॅरलल मध्ये काय होते, आपण या सगळ्यांना पॅरलल मध्ये जोडलं, R1, R2 आणि R3 ला पॅरलल मध्ये जोडलं. तर आता ह्याच्यामध्ये बघा, प्रत्येक रोधाच्या टोकाजवळ समान विभवांतर आहे.
म्हणजे इथं काय पोटेन्शियल डिफरन्स समान आहे ह्या इथं, पण बघा ना हे सगळ्यांना एकच आहे V, म्हणजे ह्याच्यासाठी पण हेच V आहे, या तारेसाठी पण हेच V आहे आणि यासाठी पण हेच V आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स समान आहे. पण इथं काय होतं, करंट जे आहे ते करंट काय होतं, इथून जे येणारं करंट आहे ते इकडे वेगळं जातं, इकडे वेगळं जातं, इकडे वेगळं जातं. करंट वेगवेगळं जातं, डिपेंडिंग कशावर डिपेंड होतंय, त्या रेजिस्टन्सवर. इथं रेजिस्टन्स किती आहे, इथं किती आहे, इथं किती आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय बघा, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसं काढायचं, 1/R इफेक्टिव्ह बरोबर 1/R1 + 1/R2 + 1/R3. समजा आपण काय घेतलेला 2 घेऊ, याला 4 घेऊ आणि याला 8 घेऊ. ठीक आहे. आता आपल्याला इफेक्टिव्ह काढायचंय तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. 1/R इफेक्टिव्ह म्हणजे टोटल काढायचं आपल्याला, रेजिस्टन्स किती असेल तर 1/ हे R इफेक्टिव्हला आपण E म्हणूया. तर काय करायचं, 1/2 घ्या प्लस 1/4 घ्या प्लस 1/8 घ्या. ठीक आहे. तर आता किती होईल, 4 2 8, तर वरी 2 घेऊ प्लस 1 करू 4 करू. आता हे समजून घ्या कसे केले. तर ते 4 + 2 + आता हे किती झालं 7/8 झालं. ठीक आहे. मग हे 1/R इफेक्टिव्ह, मग R इफेक्टिव्ह किती होईल, त्याच्या उलट करा 8/7, 8/7 म्हणजे काहीतरी येणार आहे 1 पॉईंट समथिंग, असं काहीतरी येणार. ठीक आहे. मग आता काय कळालं, 1 पॉईंट समथिंग हे 2 पेक्षा कमी आहे, 4 पेक्षा पण कमी आहे आणि 8 पेक्षा पण कमी आहे. म्हणजे जेव्हा आपण यांना पॅरलल मध्ये जोडू तेव्हा रेजिस्टन्स काय होते, टोटल रेजिस्टन्स जे होईल ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल पेक्षा पण कमी होते. म्हणजे याचा वापर कशासाठी होणार, मग रेजिस्टन्स कमी करण्यासाठी होणार. म्हणजे जर तुम्हाला करंट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही कोणतं वापरणार, रेजिस्टन्स कमी करणार, पॅरलल वापरणार. आणि जर करंट कमी पाहिजे असेल तर कोणतं वापरणार, सिरीज वापरणार. ठीक आहे. तर या 2 गोष्टी महत्वाचं आहे. इथं दिले बघा, रेजिस्टन्स कमी करण्यासाठी वापरतात, इथं वाढवण्यासाठी वापरतात. कळालं. तरी आणखीन एक क्वेश्चन आहे विचारतं की घरातले अप्लायन्सेस कसे असतात, हो म्हणजे घरगुती उपकरणामध्ये कोणतं वापरतात, सिरीज वापरतात का पॅरलल वापरतात. तर लक्षात ठेवायचं, घरगुती उपकरणामध्ये पॅरलल वापरतात. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय असतो की समजा एखादं इथं, आता समजा तुम्ही घरगुती उपकरणामध्ये समजा असं हे पॅरलल मध्ये तुम्ही काय केलं, इथं टीव्ही जोडला, इथं फ्रीज जोडला आणि इथं काय तर आणखीन जोडला, फॅन जोडला, राईट, पॅरलल मध्ये. हे असं तुम्ही जोडत गेलात. समजा काय झालं, टीव्हीला टेम्परेचर जास्त झालं किंवा काहीतरी झालं, फ्यूज उडालं, काहीतरी झालं, टीव्ही बंद पडला तुमचा, बरोबर. तर ते पुढच्या सगळ्यामध्ये जाणारं करंट सेमच आहे ना, एकच करंट पुढे जाणार आहे. तर मग हे तुमचे हे पण खराब होऊ शकतात. पण इथं काय असते, जाणारं करंट इकडे वेगळं जातं. म्हणजे आता इथं तुमचा टीव्ही आहे, इथं फ्रीज आहे, इथं काहीतरी आहे, तर जाणारं करंट प्रत्येक इकडं वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे काय होईल, जरी तुमच्या टीव्हीला काय झालं तर तुमचे बाकीचे सेफ राहतात. ठीक आहे. आणि दुसरं काय होतं, आपल्याला लाईट बिल पण वाचवायचंय. इथे काय होतंय, रोध कमी होतो. रोध जर कमी झाला तर करंट जास्त येईल, म्हणजे तुमची इलेक्ट्रिसिटी सेव्ह होणार, म्हणून हे वापरतात. ठीक आहे. मग पॅरलल मध्ये काय असतं, घरगुती उपकरणं पॅरलल मध्ये असतात. आणि सिरीज मध्ये काय असतं, तर सिरीज मध्ये लक्षात ठेवायचं, फ्यूज वायर जास्त ते आपण सिरीज मध्ये जोडतो. फ्यूज वायर पण आयोगाचा क्वेश्चन आहे. फ्यूज वायर कशापासून बनवले असतं, अलॉय पासून बनवलेलं असतं. आणि फ्यूज वायर अशा पद्धतीने बनवलेलं असतं की त्या म्हणजे त्या तारेचं टेम्परेचर वाढलं की ते आपोआप वितळून जाईल म्हणजे ती तार तुटली म्हणजे पुढचं कनेक्शन तुटलं. म्हणजे समजा इथं तुमचा टीव्ही आहे आणि इथं तुम्ही फ्यूज वायर जोडले. ठीक आहे. आणि समजा असं झालं की एकदम करंट जास्त झालं, म्हणजे बाहेरून येणारे जे करंट आहे आपल्याला मेन स्टेशन पासून ते खूप वाढलं. ठीक आहे. तर मग काय होईल, टीव्हीच्या आधी आपण फ्यूज वायर जोडलेला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे काय होईल, करंट जास्त गेल्यामुळे काय होईल, हिटिंग इफेक्ट बघितला आपण अगोदर, तो हिटिंग इफेक्टचं उदाहरण आहे फ्यूज वायर पण. तर काय होईल, हीट जनरेट होईल तर काय होईल, तापमान वाढलं तर ती तार वितळून जाईल. तार वितळली तर काय होईल, कनेक्शन तुटल, म्हणजे करंट पुढे जाणारच नाही. आणि जर करंट पुढे गेलं नाही तर म्हणजे आपले पुढचे अप्लायन्सेस जे आहेत ती सेव्ह होतील. म्हणून फ्यूज वायर हे सिरीज मध्ये जोडतात आणि घरगुती उपकरणं हे एकमेकांना पॅरलल मध्ये जोडतात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता रोधकता. ठीक आहे. रोध वेगळा आणि रोधकता वेगळी. म्हणजे रोध म्हणजे काय, आपण करंटला केलेला विरोध म्हणजे रेजिस्टन्स, रोध आहे. पण काय होतं, प्रत्येक एखादा तार आहे, समजा हा तार ॲल्युमिनियमचा बनला आहे, दुसरा तार सिल्वरचा असेल, दुसरा तार कशात तर वेगळा असेल. मग प्रत्येक तार जी रोध निर्माण करणार आहे, त्याच्यातून जाणाऱ्या करंटला जो रोध निर्माण करणार आहे ती कमी जास्त असू शकते. ॲल्युमिनियम मध्ये जास्त होऊ शकेल किंवा याच्यामध्ये कमी होऊ शकेल, हा फरक असणार ना. मग तो प्रत्येक तारेचा जो गुणधर्म आहे त्याला म्हणायचं रोधकता. मग तो प्रत्येक तार किती रोधकता निर्माण करते ते म्हणजे
ती रोधकता झाली, म्हणजे रोधकतेमुळे रोध निर्माण होतो असं समजा. ठीक आहे. तर आता बघा, आता रोध जो असतो आपला म्हणजे रेझिस्टन्स जो असतो आपला, समजा ही तार आहे, या तारेमध्ये किती रेझिस्टन्स बनणार आहे हे कशावर डिपेंड करतं? तीन गोष्टीवर. ह्या तारेमधलं मटेरियल काय आहे, ह्या तारेमधलं मटेरियल काय आहे, आणि त्या मटेरियलसाठी रेझिस्टिव्हिटीची जी व्हॅल्यू असेल ते रोध बनवण्याची ती एक फिक्स व्हॅल्यू असणार, ज्याला आपण रोधकता म्हणतो. ठीक आहे. या तारेची लेंथ किती आहे, ठीक आहे, आणि या तारेचा एरिया किती आहे. ठीक आहे. मग ते कसं रिलेशन आहे, जे रेझिस्टन्स बनणार आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ आहे. याची लेंथ वाढवली तेवढं जास्त रेझिस्टन्स येणार, कारण सिंपल आहे, तुम्ही जेवढं लेंथ वाढवता तेवढं त्यातले पार्टिकल वाढणार, तेवढं रेझिस्टन्स. सो लेंथ वाढलं, रेझिस्टन्स वाढली. आता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये काय, एरिया, जेवढा एरिया कमी तेवढं रेझिस्टन्स जास्त. ठीक आहे. हे झालं एरिया. आणि आता हे आर जर काढायचं असेल तर आर इज इक्वल टू रो एल बाय ए. मग हे रो काय आहे तुमचं, रोधकता आहे. आणि ही काय असते, ही प्रत्येक मटेरियलची प्रॉपर्टी असते. म्हणजे रो ची व्हॅल्यू, ताराचा कुठलंही वायर घ्या तुम्ही, म्हणजे सॉरी चांदीचं कुठलंही वायर घ्या, त्यासाठी रो ची व्हॅल्यू काहीतरी असणार चांदीसाठी, किंवा अल्युमिनियमचं घ्या त्यासाठी रो ची व्हॅल्यू काहीतरी फिक्स असणार. त्याच्यामुळे हे कॉन्स्टंट आहे, फक्त बदलते काय, एल आणि ए. म्हणजे एल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, म्हणजे लेंथ वाढवली की रेझिस्टन्स वाढवणार, आणि ए वाढवली की रेझिस्टन्स कमी होणार असं. मग आयोग काय विचारतं, तर रोध कशाची म्हणजे प्रोपोर्शनल आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए असं स्टेटमेंटमध्ये विचारू शकतं. ठीक आहे. किंवा उलट विचारलं तुम्हाला, रोधकता जी आहे ती रोधकता कशी होणार, तर रोधकता विचारू शकतं. मग फक्त फॉर्म्युला इकडे करायचा, रो इज इक्वल टू आर ए, हे एक इकडे घेतलं आर ए बाय एल. मग आयोग ह्याच्यावर मॅथमॅटिकल प्रॉब्लेम तुम्हाला विचारू शकतं, आर विचारू शकतं किंवा रोधकता काढा. ठीक आहे. आता बघा काय म्हणलंय, हे स्थिरांकाला रोधकता म्हणतात, आणि त्यालाच ह्या म्हणजे रोधकतेलाच काय म्हणतात, स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणतात. स्पेसिफिक रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स. ठीक आहे. आता रोधकतेचं एकक, आयोगाने याच्यावर प्रश्न विचारले, रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे. आता बघा या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला काढता येतं, म्हणजे ओहम मीटर जे आहे ना, हे बघा रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. ठीक आहे. आता रो इज इक्वल टू घेऊया आपण, रो इज इक्वल टू आर ए बाय एल आला. ठीक आहे. आरचं युनिट काय, ओहम आहे. एचं युनिट काय, म्हणजे मीटर स्क्वेअर असणार ना. ठीक आहे. आणि लेंथचं युनिट काय असणार, मीटर. हे कट करा, इथं एकच मीटर आहे, ओहम मीटर. तर हे ह्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे एकचा कोणत्या तरी एक्झामला, ओहम मीटर आहे. ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवायचं, जसं जसं तापमान वाढवावं तसं तसं वाहकाची रोधकता वाढत जाते. म्हणजे एल आणि ए तर आहेच, पण तापमानावर पण डिपेंड आहे रोधकता. ठीक आहे. तर ते कसं डिपेंड आहे, जसं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, जसं जसं तापमान वाढलं तसं तसं रोधकता वाढणार. तर हे एक लक्षात ठेवायचं, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावर गणित असेल तर बघूया. आता बघा काय म्हणलंय, हे त्या ह्याच्यावर आहे, सिरीज आणि पॅरललवरचा क्वेश्चन आहे. तर काय म्हणलंय बघा, दोन समान रोधकांच्या समांतर जोडणीच्या परिणामी रोध आणि त्याच रोधकांचा एकसर जोडणी मधला परिणामी रोध ते काय असेल, म्हणजे दोन्हीमध्ये फरक काय असेल किंवा त्याच्यामध्ये नातं काय असेल म्हटलंय. समजा आपण काय करू, ते जे दोन आपले रोध आहेत त्यांना एक्स मानू. ठीक आहे. आता नॉर्मल सिरीज मध्ये घेऊया, आर सिरीज घ्या, समजा आर सिरीज घ्या, एक्स प्लस एक्स होईल. राईट. आर सिरीज मध्ये इफेक्टिव्ह म्हणजे टोटल काय होणार, एक्स प्लस एक्स होणार ना, तर इक्वल टू काय होईल, 2x. आता त्याला आर ला पॅरलल घेऊ, तर 1/r पॅरलल बरोबर काय होईल, 1/x प्लस 1/x. राईट. ठीक आहे. 1/x प्लस 1/x ते काय होईल, 2/x. ठीक आहे. तर आर पी ची व्हॅल्यू काय होईल, x बाय 2/x होईल ना. मग आर पी काय होईल, x/2 होईल. मग आता या रिलेशन मध्ये काय होईल, म्हणजे हे बघा हे 2x आहे आणि हे x/2 म्हणजे 0.5x आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग हे काय आहे, जे आर सिरीज मध्ये आहे ते आर पी पेक्षा कसं आहे, 4 पट जास्त आहे. 0.5च्या चौपट आहे ना 2x म्हणजे. ठीक आहे. दुप्पट म्हणजे x झालं आणि त्याच्या दुप्पट अजून म्हणजे 2x म्हणजे चौपट आहे. तर हे म्हणजे एकसर जोडणीचा जो परिणाम म्हणजे सिरीज मधला जो आहे तो समांतर जोडणीच्या चौपट आहे. ठीक आहे. मग तुम्हाला असंच व्हॅल्यू देऊन पण आयोग विचारू शकतो. आता हे समजा हे तुम्हाला आता हे कशाचं दिलंय, रोध आणि रोधकतावरचं दिलेलं आहे. ठीक आहे. तर आर बरोबर, आता सिंपल आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, आर बरोबर रो एल बाय ए. आता काय म्हणलं बघा, तुम्हाला एक हे तार आहे समजा,
हा तार आहे, या तारेची लांबी दिली आहे 2.5 किलोमीटर, 2.5 किलोमीटर. म्हणजे तुम्हाला काय दिले, एल दिली, हे एल दिली 2.5 किलोमीटर. ठीक आहे. आणि काय विचारले, रोध काढायचा आहे. रोध म्हणजे काय काढायचं, रेजिस्टन्स काढायचं. ठीक आहे. आणि काय म्हणले, व्यास दिलाय. व्यास किती दिलाय, 0.4 मिलीमीटर दिलाय. त्याला कन्वर्ट करून घ्यायचं, मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, SI युनिटमध्ये. ठीक आहे. आणि काय म्हणले, रोधकता दिली, हे म्हणजे रो दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा, तुमच्याकडे आर आहे, लेंथ आहे, रो दिली आहे तुम्हाला. सॉरी आर काढायचं ना आपल्याला, आर काढायचंय, तुम्हाला रो दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे आणि व्यास दिलाय. मग व्यासचं काय करायचं पहिल्यांदा, आता हे असं वायर आहे सर्क्युलर. ठीक आहे. याचं डायमीटर दिले, मग एरिया कसा काढणार, पाय आर स्क्वेअर न काढणार, नाही 2 पाय आर सर्कम्फरन्स, पाय आर स्क्वेअर न काढणार. मग या व्यासवरून काय काढायचं, आर काढायचं आणि आधी कन्वर्ट करून घ्यायचं मिलीमीटरचं मीटरमध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं. ठीक आहे. ठीक आहे. आता हे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आता याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. याच्यावर काय विचारतात, ऍप्लिकेशन विचारतात किंवा नियम विचारतात. ठीक आहे. म्हणजे पहिला हा नियम विचारतील, म्हणजे उजव्या हाताचा नियम काय, त्याचं स्टेटमेंट विचारतील किंवा स्टेटमेंट देतील आणि म्हणतील हा उजव्या हाताचा कोणता नियम आहे, उजव्या हाताचा, डाव्या हाताचा, का तो थंब रूल आहे, अंगठ्याचा रूल आहे ना, का तो थंब रूल आहे, किंवा यापैकी नाही, असे तुम्हाला ऑप्शन देतील. म्हणून हे रूल्स समजून घ्यायचं. ठीक आहे. आणि कन्सेप्ट समजून घ्यायचं. कन्सेप्टमध्ये काय की या रूलवर काही उदाहरण आहेत, फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमावर काही उदाहरण आहेत आणि फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमावर काही उदाहरण आहेत. ठीक आहे. तर असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आहेत. मग कोणत्या उदाहरण कशामध्ये येते. ठीक आहे. एक सिंपल कन्सेप्ट सांगतो. आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. काय आहे, करंट आणि दुसरं आहे मॅग्नेटिझम. करंट आणि काय आहे, मॅग्नेटिझम. म्हणजे काय, तुमच्याकडं म्हणजे विद्युत धारा एक आहे आणि चुंबक एक आहे. तर 2 वेगवेगळ्या गोष्टी होतात. काय होतं की समजा तुम्ही एखादी विद्युत धारा आहे, त्या विद्युत धारेजवळ मॅग्नेट आणला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये करंट पास केला आणि तो करंट बदलायचा, म्हणजे आता किती 50 अँपिअर पुन्हा 100 अँपिअर असं करायचं. जर तुम्ही तो करंट बदलत राहिलात तर काय होतं, त्या चुंबकामध्ये मॅग्नेटिझम तयार होते, चुंबक फिरायला लागतं किंवा त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार होतं. म्हणजे जर तुम्ही करंट बदलला तर काय होतं, इकडं मॅग्नेटिझम तयार होते. ही एक केस झाली. दुसरी केस काय होती, समजा चुंबक आणून ठेवलाय तुम्ही आणि त्या चुंबकामध्ये, म्हणजे इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे, असं हॉर्स मॅग्नेट ठेवला, त्याच्यामध्ये असं हे कंडक्टर नेऊन ठेवला. आता त्याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची पॉवर बदलत राहा, तर ह्याच्यामध्ये करंट निर्माण होतं. मग 2 केस काय झाल्या की मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं की करंट निर्माण होतं. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड चेंज केलं की मॅग्नेटिझम निर्माण होतं. ठीक आहे. मग ह्या 2 गोष्टी. आता त्याच्यातला पहिल्या गोष्टी काय आहे, उजव्या हाताचा नियम जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन संदर्भात आहे. म्हणजे काय, हे इंडक्शन म्हणजे काय होतं, इंड्यूस होतं. काय इंड्यूस होतं, करंट इंड्यूस होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, समजा तुम्ही काय केलं, एक कंडक्टर घेतला आणि त्याला तुम्ही चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरत ठेवलं. म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड घेतलं, त्याच्यामध्ये कंडक्टर ठेवला, तर त्याच्यामध्ये काय होतं, विद्युत, म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला, ते चुंबकीला जर तुम्ही फिरवत ठेवलं तर ह्याच्यामध्ये काय होतं, करंट निर्माण होतं. चुंबकाला जर फिरवलं तर काय होतं, करंट निर्माण होतं. मग त्या करंटची दिशा आपल्याला ह्याच्यामध्ये कळते. कुठल्या नियमामध्ये, उजव्या हाताच्या नियमामध्ये कळते. म्हणजे काय कळलं का, मॅग्नेट ठेवला, मॅग्नेटमध्ये कंडक्टर ठेवलं आणि त्या मॅग्नेटची व्हॅल्यू बदलत ठेवली तर याच्यामध्ये करंट निर्माण होतं. मग आता याचा उपयोग कुठं होईल आपल्याला, जिथं आपल्याकडे समजा लाईट नाही पण आपल्याला लाईट निर्माण करायची. समजा लाईट गेली, आता तुमच्याकडली लाईट गेली पण तुम्हाला लाईट पाहिजे, मग कसं निर्माण करायचं, तर काय करायचं, एक सिंपल कंडक्टर ठेवायचा आणि मॅग्नेटला फिरवायचं, याच्यामध्ये लाईट तयार होणार ना, आणि मग ती लाईट वापरायची. आणि ते म्हणजेच आपलं जनरेटर. जनरेटरमध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्ड ठेवलेलं आहे आणि कंडक्टर ठेवलेलं आहे. मग ते काय करतात, त्याच्यामध्ये मोठं स्ट्रॉंग मॅग्नेट असतं, ते मॅग्नेट काय करतं, फिरतं आणि कंडक्टरमध्ये करंट तयार होतं आणि ते करंट आपण वापरतो जेव्हा आपल्याला लाईट गेली असल्यावर. म्हणून इलेक्ट्रिकमध्ये जनरेटर जे आहे ते जनरेटर कशाचं एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा म्हणा किंवा उजव्या हाताचा नियम. तर तुम्हाला असं विचारू शकतात, उजव्या हात म्हणजे जनरेटर हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं एक्झाम्पल आहे किंवा उजव्या हाताच्या नियमाचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय दिले की म्हणजे तुम्हाला पोझिशन सांगितलं. समजा हे आहे असं, म्हणजे उजव्या हाताचा हे आहे तुमचं
मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आहे, समजा तुम्ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी ठेवली आणि त्याच्यामध्ये हा रॉड असा ठेवला, ठीक आहे, तर तयार होणारा करंट कुठं असेल तर ते इकडं असेल, ठीक आहे, इकडल्या डायरेक्शनला असेल. सॉरी उलट झालं, हे मॅग्नेटिक फील्ड आहे तुमचं आणि तुम्ही रॉड असा जर ठेवला तर करंटची डायरेक्शन असेल, मधलं फिंगर तुम्हाला काय दाखवल, करंटची डायरेक्शन दाखवल. तर हे आयोग तुम्हाला हे विचारू शकतं, मग त्याच्यामध्ये सरळ विचारणार करंटची डायरेक्शन काय दाखवल, तर म्हणजे मधलं फिंगर दाखवल किंवा अंगठा काय दाखवल असं पण विचारू शकतो. कळलं हे? तर ही एक केस झाली. आता दुसरी केस बघू आपण, डाव्या हाताचा नियम. आता काय करायचं, एक विद्युत प्रवाह वाहून नेणारा कंडक्टर एका चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवायचा, ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय होतं, आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, पहिल्यामध्ये काय बघितलं आपण, चुंबकीय क्षेत्रापासून आपण करंट निर्माण केलं. आता आपण काय करायचं, करंट द्यायचं, त्याला करंट द्यायचं आणि तिथं चुंबक ठेवायचं आणि ते काय करायचं, करंट व्हॅरी करायचं. तर तिथं जो आपण चुंबक म्हणजे काय, तुम्ही काय म्हणता लोखंड ठेवा, काही पण ठेवा, तर त्याच्यामध्ये काय होणार, चुंबकत्व निर्माण होणार, ठीक आहे, आणि त्या चुंबकत्वामुळे काय होणार, या करंटचा फोर्समुळे ते फिरायला लागणार. तुम्ही कॉन्स्टंट जर करंट दिलं, आता ते थोडं खूप म्हणजे डीप मध्ये, पण एक सिंपल समजा, करंट दिलं तर इथं मॅग्नेट ठेवला, मॅग्नेटिझम तयार झालं आणि त्याच्यामुळे ते फिरायला लागतं आणि त्याच्यामुळे काय होणार, काहीतरी मेकॅनिकल ऍक्शन होणार. म्हणजे करंटचा वापर करून तुम्ही काय केलं, एखाद्या वस्तूला फिरवलं. ह्याचा उपयोग कुठं होतो, मोटरमध्ये. आपल्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये काय करतो आपण, त्याला लाईट देतो, ते लाईट दिल्यानंतर काय होतं, ते जे चक्र आहे म्हणजे काय सर्किट फिरतं ना, गोर फिरतं, ते तार गोर फिरायला लागते आणि ते फिरलं म्हणजे काय झालं, आपल्याला मेकॅनिकल हे भेटलं आणि आपली पाणी पंप करता येतं. तर तसं इलेक्ट्रिक मोटर. मग आता काय लक्षात ठेवायचं, डाव्या हाताचा नियम म्हणजे कशा संदर्भात आहे, इलेक्ट्रिक मोटर जे आहे ते उदाहरण आहे त्याचं, कशाचं, डाव्या हाताच्या नियमाचं. आणि मग त्याला काय, आणि ह्याला नाव काय, जसं ह्याला आपण काय म्हणलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणलं ना याला आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणलं. तसं हे काय आहे की ह्याच्यामध्ये काय होतं की मॅग्नेटिक फील्डमध्ये काय म्हणतो दिलं नाही का, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, चुंबकत्व तयार होतं. म्हणजे जेव्हा करंट कॅरिंग कंडक्टरला जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तेव्हा तर चुंबकत्व तयार होतं. तर त्याचं उदाहरण हे आहे. तर हे मोटार ह्याच्यामध्ये येते, लक्षात ठेवायचं, डाव्या हाताला मोटार आहे, उजव्या हाताला जनरेटर आहे. तर जनरेटर इज अ एक्झाम्पल ऑफ फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे, ठीक आहे. आता हा टॉपिक मध्ये जास्त काही नाहीये, फक्त एवढं समजायचं विद्युत चुंबकीय पट्टा. तर आता याच्यामध्ये काय आहे, आता याच्यामध्ये आयोगाने प्रश्न कसे विचारलेत, एक तर तुम्हाला काय विचारेल, फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथचा क्रम विचारतील. म्हणजे तुम्हाला असं देतील, काय म्हणते त्याला, रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्हज, इन्फ्रारेड, असं एक 3, 4, 5 रेज देतील आणि म्हणतात की यांना फ्रिक्वेन्सीच्या क्रमाने लावा किंवा वेव्हलेंथच्या क्रमाने लावा, तसं विचारतील किंवा असं विचारतील. तर ते लावण्यासाठी आपल्याला हे माहित पाहिजे. किंवा अजून काय विचारतील, यांची यूज विचारतील, रेडिओ वेव्हज कशामध्ये वापरतात, मायक्रोवेव्ह कशामध्ये वापरतात, किंवा तुम्हाला ऍप्लिकेशन देतील. खालील एक क्वेश्चन आला होता ना की अँटी करप्शन मध्ये ते म्हणजे पैशाला ते बोटाचे ठसे मोजण्यासाठी कोणते रेज वापरले, मग त्याला ते ऑप्शन दिले होते. तर तसं तुम्हाला एखादं त्याचा यूज देतील आणि सांगतील कोणता रे याच्यामध्ये वापरलेला आहे. त्याच्यामुळे या चॅप्टरमध्ये जास्त काय नाही, फक्त काय करायचं, प्रत्येक रे त्याचा यूज काय, त्याचा दुष्परिणाम काय, त्या रेजमुळे कोणतं म्हणजे रोग काही होऊ शकतो का, तर ते बघायचं. आणि त्याची फ्रिक्वेन्सीची रेंज बघायची, म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि त्याची काय म्हणतात वेव्हलेंथ. ठीक आहे. तर आता आपला हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. ठीक आहे. आता इथं बघा, या स्पेक्ट्रम मध्ये सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कोणाची आहे, रेडिओ वेव्हची आहे. आणि जसं आपण इकडे जातोय तसं तसं काय होते, वेव्हलेंथ कमी होत चालली आणि फ्रिक्वेन्सी, इथं फ्रिक्वेन्सी दिली असेल, हा इथं फ्रिक्वेन्सी वाढत चालली. फक्त हा काय करायचा, हा सिक्वेन्स पार्ट करायचा आणि या सिक्वेन्सनुसार काय करायची, वेव्हलेंथ कमी करायची आणि फ्रिक्वेन्सी वाढवायची. ठीक आहे, हे झालं. त्याच्यामध्ये रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्हज, इन्फ्रारेड, व्हिजिबल, अल्ट्राव्हायोलेट, एक्स रे, गॅमा रे. आता एक आयोगाने प्रश्न विचारला होता की विजिबल स्पेक्ट्रम मध्ये काय काय येते, म्हणजे किती ते किती विजिबल स्पेक्ट्रम असतं. म्हणजे मेन्सला विचारलेलं आहे, प्रीला विचारलाय का माहित नाही मला, पण मेन्सला विचारलं आहे रिमोट सेन्सिंग मध्ये. तर विजिबल स्पेक्ट्रम मध्ये तर ते 500 ते 700 नॅनोमीटर असं त्याची रेंज असते. तर तसं विचारू शकतात आयोग की ही रेंज मध्ये कोणते रेंज आहे. ठीक आहे. तर हे आता बाकी पुढे एवढं काही नाही. समजा आता रेडिओ लहरीचा वापर कशासाठी करतात, वायरलेस कम्युनिकेशनसाठी करतात. किंवा रडार मध्ये आर फॉर काय, रेडिओच असते ना, रेडिओ हे ना, तर रडार मध्ये वापरतात आणि ह्याच्यामुळे काय होऊ शकतो, कॅरकरे होऊ शकतो. फक्त एवढं सिंपल लक्षात ठेवायचं कशामध्ये वापरतात. आणखीन बुक मध्ये तुम्हाला एक्झाम्पल भेटतील. तर रेडिओ वेव्हचा वापर वायरलेस कम्युनिकेशनसाठी, ते वॉकी टॉकी वगैरे नसतं तर त्यासाठी भेटतो आणि रडार मध्ये वापरतात. मायक्रोवेव्ह मध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन असतं ना, मायक्रोवेव्ह ओव्हन, तर ते म्हणजे कशासाठी, पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन. किंवा दूरध्वनीसाठी, मोबाईल मध्ये पण मायक्रोवेव्ह वापरलं जातं मोबाईलच्या कनेक्शनसाठी.
त्याच्यानंतर ट्रॅफिक स्पीडचा कॅमेरा आणि रडारमध्ये हे पण वापरतात, म्हणजे असं नाही की तेच वापरतात, पण मेन रेडिओ वेव्स. ठीक आहे. आणि टीव्ही सिग्नल पण मध्ये पण मायक्रोवेव्स वापरतात. बाकी त्याच्यामुळे कॅटरॅक्ट होतो हे फक्त सिंपल बघून घ्यायचं. आता इन्फ्रारेडचं हे लक्षात ठेवायचं रिमोट कंट्रोलमध्ये. अजून याच्यामध्ये महत्वाचं म्हटलं तर हे लक्षात ठेवा, बर्गलर अलार्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं अगोदर तुम्ही कधी बघितलं असेल मूवीजमध्ये वगैरे, असं डायमंड वगैरे ठेवलेलं आहे आणि ते डायमंडची चोरी करायची आहे, मग त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये काय करतात, इन्फ्रारेड वेव्ह सोडतात. ठीक आहे. आणि मग जर त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती गेली तर ते इन्फ्रारेड काय होतं, डिटेक्ट करतं आणि साऊंड हे करतं. किंवा तुम्ही हे बघितलं असेल RFID, आपलं फास्टॅग जे असतं गाडीचं, त्या फास्टॅग मध्ये पण इन्फ्रारेड असतं. समोर ते जे लावलेलं आहे ते इन्फ्रारेडचं आहे आणि ते जेव्हा डिटेक्ट करतं तेव्हा गाडी डिटेक्ट होते. तर ते मग त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स येतात असं. तर ते इन्फ्रारेड कुठे वापरतात, रिमोट कंट्रोलमध्ये, बर्गलर अलार्ममध्ये, आर्मीमध्ये वगैरे जास्त वापरतात. ठीक आहे. किंवा नाईट कॅमेरे पण असतात, बघितले असतील तुम्ही, ब्लॅक अँड व्हाईट नाईट कॅमेरे असतात, तर ते पण इन्फ्रारेडचेच असतात. ठीक आहे. व्हिजिबल लाईट. आता व्हिजिबल लाईट मध्ये काय, हे म्हणजे जो पट्टा आपल्याला दिसतो तो म्हणजे व्हिजिबल लाईट. मग याचं काय नाही, प्रत्येक रंगाचं आपले जे डे टू डे आहेत ना, ते म्हणजे व्हिजिबल लाईटचं उदाहरण आहे. आणि जेव्हा जास्त प्रकाश जातो तेव्हा रेटिना खराब होतो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मोबाईलला जेव्हा जास्त ब्राईटनेस जर ठेवला तर आपल्यामध्ये व्हिजिबल लाईटच आहे ते, पण ती आपल्या डोळ्यात जर जास्त गेली तर आपले डोळे खराब होतात म्हणतात ना, जास्त लाईटचा मोबाईल बघितला, ब्राईटनेस जास्त. तर हे ठीक आहे. संपूर्ण टाकलं झालं. म्हणजे 5-10 मिनिटात होऊन जाईल. अल्ट्राव्हायलेट रेज. ठीक आहे. आता अल्ट्राव्हायलेट मध्ये काय, अल्ट्राव्हायलेटचा वापर फ्लोरोसनसाठी. आता आपल्या गाडीवर वगैरे ते चमकणारा भाग रेडियम वगैरे नसते का, तर ते पाट्या वगैरे लावलेले असतात, तर ते मध्ये फ्लोरोसन्स म्हणजे ज्याच्यावर किरण पडून चमकणार, तर त्यासाठी म्हणजे, किंवा दुकानाच्या पाट्या असतात असं दूरवरून दिसण्यासाठी, तर त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट वापरलेलं असतं. किंवा आणि आणखीन काय, आपल्या शरीरामध्ये हे लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरामध्ये जे आपण म्हणतो ना, मानेखाली आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते. कुठं, सूर्यप्रकाशात बसल्यावर. सूर्यप्रकाशात बसल्यावर काय होतं की आपल्या इथं रोडोप्सिन असतं. रोडोप्सिन हे एक विकर आहे जे व्हिटॅमिन डी बनवतं. तर ते सूर्यप्रकाशात बसल्यानंतर सूर्यप्रकाशामधले कुठले रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, जेव्हा त्या रोडोप्सिनवर पडतात तेव्हा ते रोडोप्सिन ऍक्टिव्हेट होतं आणि ते काय करतं, व्हिटॅमिन डी बनवायला लागतं. ठीक आहे. मग ते कुठलं असतं, अल्ट्राव्हायलेट रेज. ठीक आहे. म्हणजे व्हिटॅमिन डी साठी सरळ विचारतात, व्हिटॅमिन डी साठी कोणते रेज लागतील, तर अल्ट्राव्हायलेट रेज. किंवा इव्हन आपलं फोटोसिंथेसिस मध्ये पण आपण बघतो ना, लाईट पडली तर प्राण्यामध्ये काय, वनस्पतीमध्ये ह्याची निर्मिती होती, अन्न, तर त्याच्यामध्ये लाईट लागते. लाईट म्हणजे काय लागतं, युव्ही रेज. ठीक आहे. बाकी अजून ह्या रेटिना खराब होऊ शकतो. आता हे बघा, बोटाचे ठसे घेतल्यानंतर त्याची पडताळणी करण्यासाठी, म्हणजे समजा आपण तेच म्हटलं ना, जे अँटी करप्शन मध्ये ते जे पैसे घेतलेले आहेत, ते पैसे घेतले असेल आणि त्याच्यावर बोटाचे ठसे असतील, तर ते ठसे चेक करण्यासाठी मग हे युव्ही रेजचा, आणि ह्याच्यावर आयोगाचा प्रश्न होता की कोणते रेज वापरणार, तर युव्ही रेज. ठीक आहे. आता एक्सरे काय होतं, एक्सरे फक्त हे लक्षात ठेवा, एक्सरे हे विद्युत चुंबकीय क्षेत्राद्वारे विचलित होत नाहीत. ठीक आहे. आणि एक्सरे म्हणजे आपले जे एक्सरे काढण्यासाठी जे रेज वापरलेले असतात, हाडाचे वगैरे एक्सरे वगैरे काढतो ना आपण, त्यासाठी जे रेज वापरले ते म्हणजे एक्सरेज. ठीक आहे. तो सिक्वेन्स जेव्हा इथे लिहिले, सिटी स्कॅन म्हणजे सिटी स्कॅन करण्यासाठी किंवा एक्सरे काढण्यासाठी. ठीक आहे. गॅमा रेज, आणि सगळ्यात शेवटी गॅमा रेज म्हणजे काय असणार, त्यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असणार, म्हणजे एनर्जी पण खूप जास्त असणार आणि वेव्हलेंथ सगळ्यात कमी असणार. ठीक आहे. आता हे काय, सर्वोच्च ऊर्जा असणारे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह आहे. ठीक आहे. ह्यांची ऊर्जा खूप जास्त असते. म्हणजे बघा, ऊर्जा पण वाढत चालली, वेव्हलेंथ कमी होत चालली आणि फ्रिक्वेन्सी वाढत चालली, हे सिक्वेन्सनं बघायचं. ठीक आहे. आणि अत्यंत भेदक आहे, ऊर्जा जास्त आहे ना, ऊर्जा जास्त असल्यामुळं अत्यंत भेदक आहेत आणि आयनीकरण शक्ती त्यांची कमी आहे. कारण आयनीकरण शक्ती कशावर ठरणार, वेव्हलेंथवर. वेव्हलेंथ कमी होत आहे ना, म्हणजे आयनीकरण शक्ती कमी आहे. ठीक आहे. गॅमा रेज. आता गॅमा किरणांचा वापर कशामध्ये करतात, कॅन्सर मधल्या पेशींना मारण्यासाठी. जे गाठी तयार झालेल्या आहेत त्या गाठीवर गॅमा किरणांचा मारा केला की त्या गाठी नष्ट होतात, म्हणजे त्यातल्या सेल्स नष्ट होतात, त्याला रेडिओथेरपी म्हणतात. किंवा समजा आपल्याला म्हणजे वनस्पती अन्न पदार्थाचं निर्जंतुकीकरण करायचंय, म्हणजे अन्न आपलं खराब आहे तर त्याला आपण बाहेरून आणलेलं अन्न आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया वगैरे असू शकतात, तर त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी त्यांना गॅमा किरणामध्ये ठेवायचं. त्यांना जर गॅमा किरणामध्ये ठेवलं तर ते बॅक्टेरिया मरून जातील. मग ते काय, अन्नाचं निर्जंतुकीकरण. किंवा आपण हे जर बघितलं, मला असं समजा तुम्ही डेंटिस्टकडे वगैरे गेलात तर तिथं त्यांचं ते यूज केलेले जे असतात
यूज केलेले इक्विपमेंट असतात ते परत दुसऱ्या पेशंटमध्ये वापरत नाही. त्याच्या अगोदर ते काय करतात, गॅमा किरण किंवा युव्ही मध्ये ते ठेवतात. ठीक आहे. आता गॅमा झालं. आता हा शेवटचा टॉपिक आहे न्यूक्लिअर फिजिक्स. तर या न्यूक्लिअर फिजिक्समध्ये काय आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी बघतो. आपण जसं बघितलं पिरियडिक टेबल आहे. पिरियडिक टेबलमध्ये सुरुवातीचे जे काही आहे जसं हायड्रोजन, हेलियम हे जे आहेत ते पण अनस्टेबल आहे. आणि जे शेवटचे काही आहेत म्हणजे शेवटचे म्हणजे युरेनियम वगैरे ज्यांचा जास्त ॲटॉमिक नंबर आहे ते पण अनस्टेबल आहेत. ठीक आहे. याचा मधला जो पार्ट असतो तो स्टेबल असतो. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने स्टेबल व्हायला बघतात. ठीक आहे. जे छोटे आहेत हायड्रोजन, हेलियम वगैरे आहेत ते स्टेबल होण्यासाठी काय करतात, फ्युजन करतात. आणि जे मोठे आहेत युरेनियम वगैरे ते काय करतात, फ्युजन म्हणजे कसं 2 हायड्रोजन मॉलिक्यूल आहेत तर ते सोबत यायला बघणार त्यांचे न्यूक्लियस आणि स्टेबल व्हायला बघणार. ठीक आहे. आणि आपले जे मोठे आहेत समजा युरेनियम वगैरे सारखे जे मोठे आहेत ते काय करणार, त्यांच्यातून वेगवेगळे कण बाहेर पडणार आणि मग स्टेबल व्हायला बघणार. हे बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना आत्ता काय महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये काय होतात, जेव्हा समजा युरेनियम आहे, युरेनियम पासून स्टेबल होण्यासाठी युरेनियम काय करतो, इथं उदाहरण बघा, हे युरेनियम आहे. हा युरेनियम आहे. स्टेबल होण्यासाठी युरेनियम काय करतो, थोरियम बनवतो आणि हा पार्टिकल बाहेर टाकतो. ठीक आहे. मग असं काय होतं की हे जे मोठे मोठे ॲटॉमिक नंबर असणारे जे एलिमेंट आहेत ते काय करतात, स्टेबल होण्यासाठी काहीतरी कण बाहेर टाकतात. आणि ते कण आहेत अल्फा, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग अल्फा, बीटा आणि गॅमा. मग आयोग त्यांच्यावर प्रश्न विचारतात आपल्याला, अल्फा, बीटा आणि गॅमा. ठीक आहे. मग आता इथं आपण सध्या बघूया अल्फा रेज. ठीक आहे. मग आता अल्फा रेज काय असतात, अल्फा रेज हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर चार्ज कसं आहे, प्लस पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत. दुसरं काय, अल्फा रेज म्हणजेच हिलियम अणूचं केंद्र. अल्फा रे काय असतात असं लक्षात ठेवायचं, He2 4. आणि हे डेफिनेटली याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो अल्फा रेजवर. आणखीन केमिस्ट्रीमध्ये गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट, तुदरपोर्टचा गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट, त्याच्यामध्ये काय वापरलं होतं त्याने, अल्फा वापरलं होतं. मग अल्फा म्हणजे काय, हेलियमचं न्यूक्लियस आहे. तिथं पण तो क्वेश्चन येऊ शकतो. इथं पण हे लक्षात ठेवायचं, हेलियमचं न्यूक्लियस He2 4. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये काय असणार, 2 प्रोटॉन असणार, 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असणार. ठीक आहे. मग याचा ॲटॉमिक मास काय झालं, 2 प्रोटॉन प्लस 2 न्यूट्रॉन म्हणजे 4 झालं. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरचा चार्ज किती असणार, 3.2, कारण 2 प्रोटॉन आहेत ना, म्हणजे 2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 तसा तो चार्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्फा किरणाची आयनायझेशन पॉवर ही खूपच जास्त आहे. आयनायझेशन पॉवर म्हणजे काय, समजा आयन म्हणजे काय असतात, समजा हे हिलियम आहे, हेलियम मधून 1 इलेक्ट्रॉन बाहेर काढायचे. ठीक आहे. आणि त्याला आयन बनवायचं, आपण केमिस्ट्रीमध्ये सांगू ते, तर त्याला जी पॉवर लागते त्याला काय म्हणायचं, आयनायझेशन पॉवर. मग ते आयनायझेशन पॉवर म्हणजे आयनायझेशन होण्याची क्षमता ही अल्फा किरणामध्ये खूप जास्त आहे. ठीक आहे. आणि भेदन शक्ती मात्र सर्वात कमी आहे. अल्फा किरण हे भेदन शक्ती कमी आहे. म्हणजे समजा एक आपण आता अल्फा किरण इकडे आले तर हे याला भेदू शकतात का, किंवा एखाद्या पातळ थराला भेदू शकतात का, या भिंतीला भेदू शकतात का, तर ते म्हणजे भेदन क्षमता. तर मग अल्फा किरणाची जी भेदन क्षमता आहे ती सगळ्यात कमी आहे. आता आयोगाच्यावर प्रश्न काय विचारतो, सिक्वेन्स विचारतो तुम्हाला, भेदन क्षमतेचा क्रम, अल्फा, बीटा, गॅमा, किंवा आयनायझेशनचा क्रम, किंवा त्याच्या स्पीडचा क्रम हे विचारणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अल्फा किरण हे विद्युत चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतात. म्हणजे समजा तुम्ही एक मॅग्नेटिक फील्ड ठेवलं आणि त्याच्यामध्ये अल्फा पार्टिकल ठेवला तर ते काय होतं, दिशा बदलतात, त्यांची दिशा बदलतात. सिंपल कारण, का बरं दिशा बदलणार, कारण त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, प्लस आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन होणार चार्जवर. ठीक आहे. जर चार्जच नसेल तर काहीच होणार नाही, ते न्यूट्रल असणार, मग ते काही त्यांच्यावर इफेक्ट नाही होणार. ठीक आहे. पण अल्फा किरण पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळं ते जेव्हा तुम्ही त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवा किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवा त्यांची दिशा बदलणार. मग आयोग प्रश्न विचारणार तुम्हाला, खालीलपैकी अल्फा किरणांबद्दल विधाने लक्षात घ्या, कोणतं बरोबर. ठीक आहे. मग 1A बरोबर, B बरोबर, तर ते. ठीक आहे. एक अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आलेला आहे त्याच्यावर, बघून घ्या. ठीक आहे. हा आता हे अल्फा किरण बघा, आता हे युरेनियम आहे तर याच्यापासून थोरियम बनला आणि त्यांनी काय केलं, अल्फा किरण रिलीज झाला. आता बघा हा चार्ज बरोबर राहिला पाहिजे, इथं 238 आहे ना, ही रिॲक्शन आहे, रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट आणि हे सेम असलं पाहिजे. मग इथं 238 आहे तर बघा हे 234 प्लस 4 238 आणि 92 90 आणि 2 92. ठीक आहे. हे झालं. आता सिमिलरली आता बीटा पार्टिकल्स, आता बघा तोच थोरियम घेतला आपण आता परत, आता हा थोरियम आहे, आता याच थोरियमला परत आपण आणखीन स्टेबल होण्यासाठी त्यांनी काय केलं, एक बीटा हे बनवला, काय PA बनवला, म्हणजे प्लॅटिनम असेल, PA कोणता मला आठवत नाही बघा, तर तो आहे, आणि बीटा पार्टिकल बनवला. ठीक आहे.
B-1 केला. आता बघा इथं परत 234 आहे, 0 म्हणजे 234 वर तसंच आहे, 90 आहे, इथं 91 आहे. आता इथं 91 कसं काय आलं? कारण बीटा पार्टिकलवर चार्ज कोणता आहे? -1 आहे. मग बीटा पार्टिकल जर रिलीज करत असेल आणि इथं 90 आहे, आपल्याला 90 बनवायचंय. मग 90 कधी येईल? जेव्हा इथं 91 होईल. 91 - 1 90. म्हणजे ह्याच्यापेक्षा आता म्हणजे इथं आता हे ॲटॉमिक नंबर असतो खालचा, राईट? हा ॲटॉमिक नंबर असतो ना, आणि हा पण इथं ॲटॉमिक नंबर आहे. म्हणजे काय, जेव्हा बीटा पार्टिकल तुम्ही रिलीज केला तेव्हा ह्याचा ॲटॉमिक नंबर काय झाला? वाढला. कितीनं वाढला? 1 न वाढला. आणि ह्याच्या उलट इकडे आता जेव्हा युरेनियम आहे, युरेनियम पासून जेव्हा हेलियम म्हणजे अल्फा पार्टिकल रिलीज झाला तेव्हा ॲटॉमिक नंबर काय झाला? 2 न कमी झाला. आणि मास काय झालं? म्हणजे इथं बघा हे 92 होतं ना, 90 झालं ना, 2 न कमी झालं. आणि मास बघा 238चं 4 म्हणजे 4 न कमी झालं. आयोग हेच प्रश्न विचारतं, अल्फा पार्टिकल रिलीज झाल्यानंतर काय होईल? ॲटॉमिक नंबर 2 न कमी होईल आणि मास 4 न कमी होईल. आणि बीटा पार्टिकल रिलीज केल्यानंतर काय होईल? मासमध्ये काहीच फरक पडणार नाही, 234 तसंच आहे, पण ॲटॉमिक नंबर 1 न वाढणार. ठीक आहे, का बरं? -1 असल्यामुळं. ठीक आहे, असं लक्षात ठेवा, नाही तर सिंपल -1 आहे म्हणून 1 वाढणार. ठीक आहे. आता ही फक्त माहिती बघू. बीटा किरण हे कसे आहेत? निगेटिव्हली चार्ज आहेत. ठीक आहे, बीटा किरण म्हणजेच इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतो? -1.6 × 10⁻⁴. हे काहीतरी चुकलंय, बघून घ्या. -19 कुलम. ठीक आहे, आणि अल्फा किरणावरचे चार्ज किती होता? 2 होते ना, इथे 2 प्रोटॉन आहेत, 2 पॉझिटिव्हली चार्ज आहेत. मग 2 × 1.6 × 10⁻⁻19 म्हणून इथं 3.2 × 10⁻⁻19 चार्ज बघून घ्या. अल्फा किरणावरचा तुम्हाला चार्ज विचारतील, बीटा किरणांवरचा चार्ज विचारतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ह्याचं मास पण इलेक्ट्रॉन, म्हणजे बीटा किरण म्हणजेच बेसिकली इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळं त्याचं चार्ज आणि मास तेवढंच आहे. ठीक आहे, मास पण मग तेवढंच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे अल्फा किरणापेक्षा कमी आहे, कारण बघा इथे एकच इलेक्ट्रॉन आहे. अल्फा मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? 2 असणार ना, हेलियम आहे तो. हेलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? 2 असणार. मग मास कसा असणार? जास्त असणार. मग बघा त्याचं मास जास्त आहे, याचं मार्क कमी आहे. आणि शेवटी बीटा किरण हे अल्फा किरणापेक्षा वेगवान असणार, आणि त्याचा वेग किती असणार? प्रकाशाच्या 99% वेग असतो. म्हणजे अल्फा किरणापेक्षा बीटा किरण कसे आहेत? फास्ट आहेत. ठीक आहे, तर हे समजलं. हेच पुढं, हे म्हणजेच पुढचं शेवटी एक पॉईंट आहे आपला लास्ट, तो म्हणजे ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ, आणि तो म्हणजेच हा आहे. त्याच्यानंतर आता गॅमा किरण. आता ते काय होते? अल्फा कसे होते? पॉझिटिव्ह चार्ज. बीटा होते निगेटिव्ह चार्ज. आता गॅमा कसे आहेत? न्यूट्रल. ठीक आहे, मग आता हे किरण अतिसूक्ष्म तरंग लांबी असलेले विद्युत चुंबकीय किरण. आता हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर चार्ज पण नाही, गॅमा किरणांवर चार्ज पण नाही, आणि त्याचा मास पण 0 आहे. आणि मी काय सांगितलं होतं? चार्ज असेल तरच इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ती डिफ्लेक्ट होणार किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट होणार. याच्यावर चार्ज नाही, याचा अर्थ काय? याच्यावर विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्राचा काहीही परिणाम होत नाही. परत हे स्टेटमेंट मध्ये आयोग विचारतं. ठीक आहे, आणि आता याच्यामध्ये पुढे काय? सगळ्यात वेगवान आहे ते. आता सिक्वेन्स काय आला तुम्हाला? स्पीडचा सिक्वेन्स कसा आहे? अल्फा बीटा गॅमा असा स्पीडचा सिक्वेन्स आहे, सगळ्यात जास्त गॅमाचा. त्याच्यानंतर आयनायझेशन शक्ती सगळ्यात कमी आहे, मग आयनायझेशन शक्तीचा सिक्वेन्स काय? उलटा. अल्फा मध्ये सगळ्यात जास्त, ठीक आहे, आणि गॅमा मध्ये सगळ्यात कमी. आणि त्याच्यामध्ये शेवटी काय म्हणजे बघा, आणि भेदनकारी. आता भेदनकारीचा सिक्वेन्स परत म्हणजे स्पीड लक्षात ठेवा, अल्फा बीटा आणि गॅमा हा स्पीडचा सिक्वेन्स असा आहे. ठीक आहे, गॅमा मध्ये सगळ्यात जास्त. दुसरा आहे सिक्वेन्स आयनायझेशनचा. आयनायझेशन म्हणजे कसं आहे? हा असा, हे स्पीड असं बनवून ठेवा तुम्ही वाटलंस, आणि हे आयनायझेशन. हे आयनायझेशनचा सिक्वेन्स असा, कमी जास्त जास्त. ठीक आहे, आणि शेवटी काय आहे? भेदन क्षमता. भेदन क्षमता कसा? परत असा, म्हणजे स्पीड आणि भेदन क्षमता हा असा आहे. ठीक आहे, आणि फक्त आयनायझेशनचा त्याचा उलटा आहे. मग आयोग तुम्हाला सिक्वेन्स विचारेल. ठीक आहे, ठीक आहे. आता हे नीट आलं नाही, पण आता हे बघा. आता मास किती आहे? प्रोटॉनच्या 4 पट. अल्फा मध्ये मास किती आहे? कारण हेलियम 4 आहे ना, मग 4 म्हणजे प्रोटॉनच्या 4 पट. ह्याचं मास किती असणार? इलेक्ट्रॉनच्या एवढं. बीटा म्हणजेच इलेक्ट्रॉन, मग इलेक्ट्रॉनच्या एवढं. आणि गॅमाला मास नाही. त्याच्यानंतर स्पीड. स्पीड कुणाची सगळ्यात जास्त आहे? तर गॅमाची सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, ती गॅमाची स्पीड काय? लाईटच्या एवढी. आता हे एक लक्षात घ्या आणखीन, स्पीड ऑफ लाईट एवढी. गॅमाची स्पीड कशी आहे? स्पीड ऑफ लाईट एवढी. आता लक्षात घ्यायचं, आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितलं अगोदर,
तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधले जे सगळे आपण बघितले, रेडिओ लहरी, विजिबल लहरी, ह्या सगळ्यांची स्पीड जी असते ती स्पीड ऑफ लाईट असते. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, गॅमा पार्टिकलची स्पीड सगळ्यात जास्त आहे आणि ती केवढी आहे, लाईट एवढी आहे. आता याची स्पीड किती आहे, लाईट पेक्षा कमी आहे. याची स्पीड किती आहे, तर लाईटच्या 90% आहे, म्हणजे लाईट पेक्षा कमीच आहे. ह्याचा अर्थ काय, अल्फा आणि बीटा पार्टिकल त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये येत नाहीत. आपण आता जे बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, त्याच्यामध्ये आपण अल्फा बीटा अभ्यासलं का, नाही. आपण काय केलं, गॅमा पर्यंत येऊन थांबलो. म्हणजे अल्फा आणि बीटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा पार्ट नाही. आयोगानं प्रश्न विचारला याच्यावर, अल्फा आणि बीटा हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा पार्ट आहेत का नाही, असं म्हणजे ते स्टेटमेंट होतं काहीतरी, पण याच्यावर प्रश्न विचारलाय. मग कोणते आहेत लक्षात ठेवायचं, एक्स रे आणि गॅमा रेज पार्टिकल आहेत, पण अल्फा आणि बीटा नाहीत, हे लक्षात ठेवायचं. एक्स रे आपण मागं पण बघितला, त्याचे यूज बघितले, गॅमा रेजचे पण यूज वगैरे बघितले, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे पार्ट आहेत. अल्फा बीटा नाही. अल्फा बीटा काय आहेत, ते आपण म्हणजे काय, रेडिओ ऍक्टिव्हिटी मधून बाहेर पडलेली कण आहे. ठीक आहे, तर हे बघून घ्या. आता आयनायझिंग पॉवर हा सिक्वेन्स दिला आहे. आता मी जे आधी सांगितला, सर्वाधिक सर्वात कमी, पेनिट्रेटिंग पॉवर सर्वात कमी सर्वाधिक, तर हे सिक्वेन्स बघून घ्या. ठीक आहे, आणि हा शेवटचा पॉईंट आहे, तो म्हणजे ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ. बेसिकली म्हणजे जे आता मी सांगितलं अगोदर की ते म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर चेंज होतं ना. समजा आता युरेनियम आहे, युरेनियमनं काय केलं, हेलियम म्हणजे युरेनियमनं हेलियम रिलीज केला स्टेबल होण्यासाठी, आणि काय बनवला, थोरियम बनवला. म्हणजे आता युरेनियम राहिला का, नाही, थोरियम राहिला, थोरियम बनला. मग त्याच्या ॲटॉमिक नंबर मध्ये काहीतरी फरक पडणार ना, मग ते म्हणजे ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ. म्हणजे काय होणार, पिरियोडिक टेबल मधले जेव्हा ते रिलीज करतात का ना, तेव्हा पिरियोडिक टेबल मध्ये त्यांची पोझिशन चेंज होणार. ठीक आहे, मग त्याला म्हणायचं ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ. मग आता बघा परत तिकडं, आता इथे युरेनियम आहे, युरेनियम पासून थोरियम बनला, म्हणजे 92 त्याचा ॲटॉमिक नंबर होता, तो आता झाला 90. ठीक आहे, म्हणजे तो काय झाला, 2 न मागे सरकला. मग पिरियोडिक टेबल मध्ये 2 न कमी झाला, म्हणजे कुठे गेला, लेफ्टला गेला का राईटला गेला, लेफ्टला आला ना, कारण लेफ्ट टू राईट वाढत जातात, म्हणजे लेफ्टला आला. मग तेच प्रश्न विचारतात, जर युरेनियमनं थोरियम म्हणजे हेलियम काय अल्फा किरण रिलीज केले, तर पिरियोडिक टेबल मध्ये काय होईल, तर तो 2 न डावीकडे येईल. हे असं. परत समजा आता थोरियमनं बीटा पार्टिकल रिलीज केले, थोरियमनं बीटा पार्टिकल जर रिलीज केले, तर काय होणार, 1 न वाढला, ॲटॉमिक नंबर 1 न वाढला, मग कुठे जाणार, उजवीकडे जाणार. आणि सिमिलरली गॅमानं जर केलं, आता इथं गॅमाचं एक्झाम्पल काय दिले, हे बघा इथं गॅमा किरण आहे. जर गॅमानं केलं तर ॲटॉमिक नंबर मध्ये काय फरक पडेल का, नाही, आणि मास मध्ये पण काही फरक पडणार नाही. मग हे काय होणार, तिथंच राहणार. तर हे असं. तर आपण हे फिजिक्स मधले जे मेन पॉईंट्स होते, ते प्रत्येक टॉपिक मधले काही मेन पॉईंट सांगितले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण केमिस्ट्रीचं बघूया. थँक्यू.